संसद भवनाच्या गोष्टी करतो. गेल्या आठवड्यात पुण्यामध्ये पुणे नगरपालिकेचा अख्खा ट्रक आम्ही खड्ड्यात घातलाय. जे नेहरूंना जमलं नाही ते आम्ही करून दाखवले. त्यांना देशाचा स्वर्ग करायचा होता, आम्ही पार नरक करून टाकला. आता तुम्हाला पाताळात नेलं की आम्ही सुटलो. त्यांना लाजा पण वाटत नाहीच वाटणार. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तरी यांना काही वाटलं नाही. हे बघा, तो पुतळा पडला कारण वाऱ्याचे वेगच तसा होता. मी माफी मागतो लगेच मग त्या अंगावर यायला लागले. तुमचं तुम्ही बघून घ्या. नाही, मी पण माफी मागतो. अण्णा माफी मागा. अण्णा नाही, मी नाही माफी मागणार. हे आडव्या डोक्याच आहे. यांच्या मालकाने माफी मागली दिल्लीच्या, तेवढी मान्य करून घ्या. तुमच्या दिल्लीच्या मालकाने काय तोंड वर करून माफी मागितली अख्ख्या जगाने बघितलंय. त्यांच्या नावाने राजकारण करायचे नाही. हे सगळं बोलण्यापेक्षा महाराजांचा पुतळा बांधताना कोणाला किती चारलं, स्वतः किती खाल्लं ते सांगा. ते नाही सांगणार. ते सांगणार नाही, कारण त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झाले हे जनतेला कळेल ना. अहो, आम्ही महाराजांचे मावळे आहोत. आम्ही महाराजांचा पुतळा पडला म्हणून साधं बोलायला गेलो तर लगेच हे म्हणतात राजकारण करायचं नाही. इतक्या वर्ष तुम्ही राम मंदिराच्या मुद्द्याचं काय केलं? राजकारण केलं. काय तुमचा प्लॅन उघड झालाय, लोकांना कळलं. इतकी वर्ष राम मंदिराच्या मुद्द्याचं राजकारण केलं. ते दुसरा काहीतरी उपाय काढा. आहे ना, रामबाण उपाय आहे. चुलीत घाला तो उपाय, रामबाण उपाय. तिथे अयोध्येमध्ये लंका लागली, ते रामटेक हातचं गेले, ते बद्रीनाथला डिपोट जप्त झाले. मग अच्छा, म्हणून आमच्या मालकांनी देव बदलला. जय जगन्नाथ. नाही, जय श्रीराम जय श्रीकृष्ण कसं, तसं जय जगन्नाथ. देव बदलायचा आता. हे राम असो की कृष्ण असो की असो जगन्नाथ, राम असो की कृष्ण असो की कृष्ण जगन्नाथ, सारी रूपे सामावली एका विठ्ठलात, सारी रूपे सामावली एका विठ्ठलात. वा वा वा. हॅलो, जे वारकऱ्यांना कळलं ते आम्हाला नाही कळलं. सारे देव सामावले एका विठ्ठलात. आणि आम्ही काय केलं, आमचा विठ्ठल सोडला आणि बडव्यांच्या नादी लागलो. तुमच्या नादी नाही लागलो आम्ही. आता लय झालं ना, गबस. आता मी काय ते बघतो. आता मी माझं ब्रह्मास्त्र करतो, ब्रह्मास्त्र. नमस्कार ताई, या अशा पुढे या पुढे या. नमस्कार. हे बघा, आम्ही तुम्हाला हॅलो हो साहेब, आम्ही तुम्हाला 1,500 रुपये देणार. का म्हणजे आमची लाडकी बहीण आहे. हो, आणि आमचं काय? तुला 8,000 रुपये देणार. का? अरे ही लाडकी बहीण आहे, तसं तू आमचा लाडका भाऊ आहे. अहो, नवरा बायकोला बहीण भाऊ बनवून टाकलं तुम्ही. हे नवरा बायको मग वाटत नाही. चल मागे आला 8,000 घ्यायला. या बाई, तुम्हाला 1,500 रुपये देणार. फक्त त्या बदल्यात मतांचा आशीर्वाद आम्हाला द्यायचा. आणि मतं नाही दिली तर पैसे परत घेणार. काय बोलतोय? यांचे नेते बोललाय, त्यांना आवरा तिकडे. पण तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत आम्ही तिघे, ही त्रिदेव आहे, त्रिमूर्ती आहे, तुमचे भाऊ आहे, तोपर्यंत 1,500 तुम्हाला दर महिन्याला मिळणार. हो, तुम्हाला पिठाचा भाव माहितीये, मिठाचा भाव माहितीये, गोड तेलाचा भाव माहितीये? माहितीये ना. 40 रुपयाने वाढलाय आता. नाही, तो वाढवायलाच लागणार, कारण 1,500 द्यायचे तो तुम्हाला. कुठून देणार ना. म्हणून आता खोबऱ्याचा भाव 50 रुपयाने वाढला. आलू तांदळाचा वाढेल, गव्हाचा वाढेल, भाव वाढेल. तुम्ही सहन करायचं. 1,500 पाहिजे तर सहन करायचं. तुमच्या ह्या 1,500 महिन्याभराचं रेशनिंग तरी येतं का? माणसांनी खायचं काय? फुकटचं धान्य. यांचे दिल्लीचे नेते म्हणतात ना, मित्रों हम 80 करोड़ लोगों को मोफत धान्य देते हैं. 80 करोड़ लोगों को. लाज पण वाटत नाही त्याची, पण आम्ही देतो. तुम्हाला देणार 1,500 रुपये मिळणार. त्यापेक्षा आम्ही तुम्हाला 2,000 रुपये देतो. त्या बदल्यात आम्हा बहिणींना संरक्षण द्या, न्याय द्या, मान सन्मान द्या. उदगीर मध्ये 9 वर्षाच्या चिमुरडीवर ज्याने अत्याचार करून तिचा खून केला, त्याला अटक करायला उशीर का झाला ते सांगा. लातूरच्या शाळेत विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या त्या रेक्टरला काय शिक्षा दिली ते सांगा. त्याच लातूरच्या शाळेतील 5वीच्या विद्यार्थ्याला फासावर लटकवणाऱ्या शिक्षकावर काय कारवाई केली ते सांगा. माजलगाव मध्ये 7वी शिकणाऱ्या लेकरावर अत्याचार करणाऱ्या त्या माणसाला कधी पकडणार ते सांगा. वसई ते भर दिवसा 28 वार करून त्या बहिणीला ठार मारलं, तिला काय न्याय दिला ते सांगा. उरण आणि पनवेलच्या बहिणींना कधी न्याय देणार ते सांगा. नागपूरमध्ये 1,300 लाडक्या बहिणी गायब आहेत, त्यांना कधी शोधणार ते सांगा. कराड मधल्या अनाथ आश्रमाच्या नावाखाली भरडलेल्या बहिणींना कधी न्याय देणार ते सांगा. पुण्यात शाळेच्या बसमध्ये लहान लेकरावर अत्याचार झाले,
त्या आरोपीचा एन्काउंटर करून त्याचाही राजकारण करणार सांगा. बदलापूर मधले फरार आरोपी कधी पकडणार हे सांगा. तू असं बोलते तसं काय तुझ्यावरच रेप झालाय. अहो ह्याच तोंडाने आता लाडकी बहीण बोलत होतात ना, आणि ह्याच तोंडाने इतकं घाणेरडं बोलता. याची तुम्हाला शरम नाही वाटत? बोलणाऱ्याला पण पाठीशी घालता. अहो ऐकणाऱ्याला पण लाज वाटेल. तुमचं रक्त नाही खवळत. एवढं सगळं घडून, एवढं सगळं होऊन तुम्ही शांत कसे बसू शकता? हे बघा, बाईवर अत्याचार होतोय म्हणून आम्ही शांत आहोत. ज्या दिवशी गाईवर अत्याचार होईल तेव्हा आम्ही पेटून उठो. बसा की ग. बघितलं आया बहिणींना, आपल्या आबरूचं राजकारण करणाऱ्या ह्या अट्टल राजकारण्यांना राजकारणातून कायमचा हद्दपार करूया आणि आया बहिणींचं सरकार आणूया, तरुणांचं सरकार आणूया, शेतकऱ्यांचं सरकार आणूया, हरी हरी वारकऱ्यांचं सरकार आणूया, शिवस्वराज्य आणूया. काय बोलताय काय ते आता आल्याशिवाय राहत नाही, कोण अडवू शकत नाही. चित्र बघितलं का महाराष्ट्राचं? गेला गेला महाराष्ट्र आपल्या हातचा गेला. काही काळजी करू नका. आमचे दिल्लीचे मालक म्हणतात ना, मित्रो अच्छे दिन. तर बहिणींनो आणि भावांनो, या अशा खोट्या आश्वासनांना परत बळी पडायचं नाही. मायबाप हो, आपल्या आया बहिणीशी गद्दारी करणाऱ्या ह्या गद्दार भावांना असंच कायमचा घरी पाठवायचं. हाताला साथ देऊया, प्रगतीची मशाल पेटूया, विजयाची तुतारी फुंकूया. वाजू द्या तुतारी. हे तुतारी 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 तुतारी. सगळ्यांच्या हातवर, सगळ्यांच्या हातवर जे उभे आहेत, जे बसले आहेत, त्या सगळ्यांच्या हातवर पाठीमागचे सगळे 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 आणि टाळ्या वाजवत तुतारी 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 तुतारी. हे वाजू द्या तुतारी, दणकून तुतारी. तुतारी 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 तुतारी. तुतारी 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 तुतारी. हो, जोरदार टाळ्या. धन्यवाद. सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे सर्व मान्यवर यांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी शिवस्वराज्य या आजच्या सोहळ्याचं आपण उद्घाटन सोहळा करतो. या ठिकाणी प्रतिमा पूजन होतंय, महात्म्यांच्या प्रतिमेचं पूजन होतंय. मी मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण प्रतिमा पूजनासाठी उपस्थित राहायचं आहे. आपल्या अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महात्म्यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी सन्माननीय आमदार
जयंतराव पाटील साहेब आणि खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांच्या शुभ हस्ते होतोय. मान्यवरांना विनंती आहे आपण प्रतिमांचं पूजन करायचं आणि उपस्थित तमाम राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण जोरदार टाळ्यांनी या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आपण आसनस्थ होऊन घेऊया आणि आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करतील ज्यांच्या संयोजनातून आजची ही शिवस्वराज यात्रा आज आपल्या सावंतवाडीमध्ये येते त्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सन्माननीय अर्चनाताई घारे परब यांना विनंती आहे की आपण आजच्या या सोहळ्याचं प्रास्ताविक करायचं आहे. कृपया दोन्ही संयोजकांना विनंती आहे डायस माईक उपलब्ध करून द्यायचं आहे. 2 डायस माईक. कृपया वेळेचं बंधन आहे. आपल्या दोन्ही साहेब मंडळींना दुसऱ्या कार्यक्रमासाठी रत्नागिरी येथे पोहोचायचं आहे. त्यामुळे कृपया सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती राहील की कृपया आपण स्वागत करण्यासाठी स्टेजवरती यायचं नाही, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीनं आपण एकमेव एकत्र स्वागत साहेबांचं या ठिकाणी घेतोय. आपल्या समोर प्रास्ताविक करतायत सन्माननीय अर्चनाताई. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ताईंसाठी जोरदार टाळ्या. सावंतवाडीमध्ये आज शिवस्वराज्य यात्रेचं आगमन झालेलं आहे आणि मोठ्या संख्येने सर्व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी या यात्रेला आधार दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे. या यात्रेनिमित्त पूर्ण महाराष्ट्रात जे फिरतायत आणि पूर्ण महाराष्ट्र ज्यांनी पिंजून काढला ते आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, तसेच त्यांच्याबरोबर या यात्रेमध्ये पूर्ण ठिकाणी फिरणारे आमचे संसद रत्न खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब, तसेच मंचावर उपस्थित असलेले आदरणीय प्रवीणभाई भोसले, आमचे अमितजी सामंत, आमचे दोडामार्गचे सुरेशभाई दळवी, मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर विद्यार्थीचे आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, शेखरजी माने, सगळ्यांची नावं घेत नाही कारण यात्रेला खूप कमी वेळ आहे, साहेबांना पुढे जायचंय. तर आज या ठिकाणी ही शिवस्वराज्य यात्रा आलेली आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे की आपली जी 16 ऑगस्टला जाणीव जागर यात्रा सुरू झालेली होती त्याचा समारोप आज होत आहे. 175 गावांना जोडणारी ही जाणीव जागर यात्रा ज्याच्यामध्ये तुम्ही सगळे सहभागी झाले होतात त्याचा समारोप आज आहे आणि 175 गावांमध्ये फिरताना या जाणीव जागर यात्रेनिमित्त पण थोडक्यात सांगते की या आपल्या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत आणि हे आपले प्रश्न नाहीत तर ते आपले हक्क आहेत आणि हे हक्क सोडवण्यासाठी आपल्याला आपल्या शक्तीचा वापर केला पाहिजे. तो म्हणजे मतदानाचे अस्त्र जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. तो मतदानाचा अस्त्र वापरून आपण आपल्या समस्या सोडवल्या पाहिजेत आणि याचं सगळं जाणीव आणि जागर करण्यासाठी तुमचा हक्कांचा जागर आणि शक्तीची जाणीव करून देण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो. पण साहेब तुम्हाला मला सांगावं वाटतं की जेव्हा आम्ही तिथे गेलो प्रत्येक ठिकाणी कितीतरी अडचणी आम्हाला दिसल्या. प्रत्येक ठिकाणी रोजगाराच्या समस्या तर भयानक आहे. आमचा म्हणजे मधल्या पिरियडमध्ये गणपती झाले, गणपतीमध्ये आमची कुटुंब भरलेली होती, पण आता बघितलं तर सगळी कुटुंब ओस पडलेली आहे. घरांना कुलूप लागलेली आहेत. घरात एक नाही तर 2 माणसं, त्याच्यावरती माणसं नाही आहेत. आज आमच्या महिला भगिनी असतील, आमच्या माय माऊलींच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. का तर माझ्या मुलाची मला वर्ष वाट बघायला लागते. माझा मुलगा वर्षांनी येणार, गणपतीला 2 दिवस राहण्याला विसर्जनला आहे की नाही माहित नाही. एकाला मी घरात गेल्यावर विचारलं, दादा तुम्ही कधी जाणार आहात? तर म्हणाले ताई मी तारीख सांगणार नाही कारण तारीख सांगितली की माझी आई रडायला लागते. एवढं दुःख होतं मला, त्यामुळे आज मला नाईलाज असतो पुणे, मुंबई आणि गोवा राज्य गाठायला लागतं की मला नोकरी करावी लागते. त्यामुळे असंख्य अडचणी या मतदारसंघात रोजगाराच्या आहेत. आज महिला भगिनींच्या हाताला काम नाहीये. मी एका ठिकाणी गेले तर बऱ्याच महिला सुपारी सोलत होत्या. मी म्हटलं मी पण एक सुपारी सोलून बघते. आडाळ्यावर बसून त्या सुपारी सोलत होत्या. सुपारी सोलण्याचं काम इतकं कठीण आहे की त्याला कापू शकतात. मी म्हटलं ताई मी एक सोलली पण ते कठीण काम आहे, बोटाचा तुकडा पडू शकतो अशी परिस्थिती आहे, तुम्ही कसं सोलता? तर त्या म्हणाल्या की मी दिवसाला 18 किलो सुपाऱ्या सोलते. म्हणजे किती कठीण काम आहे. मी त्या ताईंचे हात बघितले आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं अक्षरशः की त्यांच्या हाताला एकही जागा राहिली नव्हती की जिथे ते कापलं नव्हतं. अतिशय असंवेदनशील असा तो हात झालेला होता. त्यामुळे आमच्या महिलांकडे टॅलेंट असतानाही काहीही काम करावं लागतं जे पैसे कमवण्यासाठी आपल्या मुलाबाळांसाठी हे करावं लागतं. हे अतिशय वाईट
दारुण अवस्था आमच्या महिलांमध्ये आहे. त्यामुळे आमच्या महिला अतिशय दुःखी आहेत. आमच्या आडाळी MIDC मध्ये रोजगार आलेला नाहीये, ही पण एक भयानक अवस्था आहे. दुसरी समस्या जाणवली ती म्हणजे हॉस्पिटलची. आज इथे हॉस्पिटल नाही, हक्काचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कित्येक वर्ष उद्घाटन करून अजून उभं राहिलेलं नाहीये. त्यामुळे आमच्या सगळ्या मुलांना बांबुळी गाठावं लागतं, गोवा राज्य गाठावं लागतं. आमचे एक मध्यंतरी मला डेगव्यामध्ये आमचे एक शेतकरी भेटले, ते 5 राज्य फिरून आले, देश फिरून आलेले. ते म्हणाले आता मला माझ्या गावाकडे शेती करायची म्हणून मी आलोय. पण मी जेव्हा बघतो की आमची मुलं एखाद्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी अँब्युलन्स मधून महाराष्ट्र राज्य बॉर्डर क्रॉस करतात, तेव्हा आम्हाला लाज वाटते की आम्ही या कोकणात राहतो, आम्हाला इथे ह्या व्यवस्था मिळत नाहीयेत. ह्या व्यवस्था आम्हाला कोण पुरवणार? ह्याची जबाबदारी कोणाची? ही लोकप्रतिनिधींची आहे. पण आज अजून त्याच्यावरती कोणतंही काम झालेलं नाहीये. आंबोलीमध्ये मेणबत्तीच्या प्रकाशात डिलिव्हरी केलेले पेशंट आम्ही पाहिले. कितीतरी मळेवाड, तसंच इथे बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं की अतिशय आरोग्याची उपकेंद्र वाईट आहे. तिथे आरोग्याच्या सुविधा नाहीयेत, डॉक्टर नाहीयेत, यंत्रणा नाहीयेत. त्यामुळे याची जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न मोठा आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न तर अजून भयानक आहे. हमी भाव नाहीये. कालच आंदोलनाला आम्ही गेलेलो, अनेक शेतकरी रस्त्यावर बसलेले आहेत. काजू उत्पादनाला हमी भाव नाहीये, आंब्याला हमी भाव नाहीये. हमी भाव कोण देणार? आज आदरणीय पवार साहेब असताना स्वामीनाथन आयोग होतं, खर्चाच्या 1.5 रक्कम ही शेतकऱ्याला मिळाली पाहिजे असं आमच्या साहेबांचं म्हणणं होतं, पण ते मिळालेलं नाहीये. हे स्वामीनाथन आयोग रद्द केलेला आहे. बाहेरचा आफ्रिकाचा टांझानियाचा काजू येतो, तो अतिशय स्वस्त दरात येतो, कारण आयात शुल्क कमी केलं या सरकारने. आयात शुल्क वाढवण्याची जबाबदारी या सरकारची आहे, पण अजून सरकारला जाग येत नाहीये. त्यामुळे आपल्याला याच्यावर पण शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत. आणि जे पिकवतात त्याच्यात जंगली जनावर आहे ते खाऊन टाकतात. गवेरेडे रस्त्यावर फिरतात, रस्त्याच्या कडेला मरून पडलेले बघितले आहेत. मागे तर इथे दवाखान्यात गवारेडा एक शिरलेला होता. त्यामुळे गवारेडा हा आमचे बिबटे असतील हे पण घराघरात येत आहेत. त्यामुळे खूप शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दोडामार्गमध्ये जंगली हत्तींचा प्रश्न आहे. बरेच प्रश्न आहेत. आमचा रेल्वे टर्मिनसचा प्रश्न खूप मोठा आहे. टर्मिनस झालं पाहिजे. कोरोनाच्या पूर्वी 14 गाड्या थांबायच्या, पण आता 5 गाड्या थांबतायत. ह्या गाड्या सुरू करण्याची जबाबदारी कोणाची? रेल्वे थांबल्या पाहिजे, त्याशिवाय आमच्या या कनेक्टिव्हिटी सुरक्षित होणार नाही आणि सुधारणार नाही. त्या स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आपल्याकडे समुद्र किनारा आहे, आपल्याकडे मोपा एअरपोर्ट असेल, चिपी एअरपोर्ट आहे, आपल्याकडे रेल्वे स्टेशन आहे, पण या कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग झाल्याशिवाय पर्यटन व्यवस्था सुधारणार नाही. पर्यटनासाठी आपली काय पॉलिसी डेव्हलप आहे मला सांगा. जेव्हा आपला पर्यटक जेव्हा समुद्रकिनारी फिरायला जातो, त्याला मक्याचं कणीस नितार वडापावाच्या व्यतिरिक्त काय देतो आपण? वेळाघरचा बघा, जो वेळाघरचा 5 स्टार हॉटेलचा प्रश्न आहे तो अजून तसाच आहे. कारण त्यांना खायचंय तर ऊस खायचा, पण मुळासकट खायचा, शेतकऱ्यांना मारून खायचा, ही वृत्ती आहे ना, ती घातक आहे. त्यामुळे सगळ्यांनी जागा व्हायचंय आणि हे सगळे जागे झालेले आहेत. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर प्रत्येकाने सांगितलंय की आम्हाला बदल करायचा आणि आम्हाला हे सरकार नको आहे. महाविकास आघाडीचं सरकार हे सर्वसामान्यांसाठी होतं, शेतकऱ्यांसाठी होतं. त्यामुळे असे अनेक प्रश्न, रस्ते, पाणी, वीज तर 5वीलाच पुजलेले आहेत. त्याच्यासाठी जरा बिचारे आमचे कोकणवासी आहे ते एक्सेप्ट करून चाललेच म्हणतात. आहे त्याच्यात आम्ही समाधीने मांडणारा कोकणी माणूस आहे, आमचा भोळा भाबडा माणूस आहे. जसं म्हणतो आमचा भोळा भाबडा कोकणी माणूस शहाळ्यासारखा गोड असतो आतमध्ये, तसं पण साधी भाडवी माणसं असूनही आज त्यांचा गैरफायदा घेतला जात आहे. आमच्या शिक्षणातल्या मुलांचा तर अतिशय वाईट प्रश्न आहे. आमची मुलं मेरिटमध्ये नंबर 1 येतात. महाराष्ट्रात 10वी आणि 12वीची मुलं ही सिंधुदुर्गातली असतात, याचा मला अभिमान आहे. पण आज त्यांना रोजगार तर नाहीच आहे. पण आज आमची मुलं, जेव्हा आम्ही जाणीव जागर यात्रा घेऊन गावागावामध्ये गेलो, आमची लहान मुलं शाळेतनं बाहेर आली निवेदन घेऊन की ताई आम्हाला कम्प्युटर हवा, आमचे कम्प्युटर बंद पडलेत, आमच्याकडे डिजिटल क्लासरूम हवा, आम्हाला टॉयलेट नाहीये, वॉशरूम नाहीये. ह्या प्रश्न घेऊन मुलं रस्त्यावर येत आहेत. याच्यासारखी वाईट अवस्था नाहीये. इथलं शाळा त्या दिवशी छप्पर पडलं, मुलाने दुर्दैवाने कुठल्या मुलाला काही झालं नाहीये. त्यामुळे अशा अनेक गोष्टी या मतदारसंघामध्ये. एका शाळेमध्ये तर काही शिक्षकांनी सांगितलं आम्हाला शाळेला कलर करायचा होता, पण पालकांकडनं पैसे किती वेळा मागणार. शेवटी मुलांनी राख्या बनवल्या, त्या राख्या विकल्या आणि त्याच्यानंतर ते पैसे मिळत, त्याच्यातनं रंगरंगोटी केली. ही परिस्थिती आज सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. त्यामुळे प्रचंड नाराजी आज जनतेमध्ये आहे, महिला भगिनीमध्ये आहे, आमच्या माय माऊलीमध्ये, भावांमध्ये आहे. आणि आज 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आपण सगळे साजरा करतो मोठ्या उत्साहामध्ये.
पण आमची माणसं म्हटलं सगळी जनता ही रस्त्यावर आंदोलनाला बसलेली असते, याच्यासारखं दुर्दैव नाही. आणि हा अतिशय काळा दिवस मला वाटतं की आपल्या सगळ्या आयुष्यात की सगळ्यांना आंदोलन करावं लागतात, हे खूप वाईट आहे. खरं तर आमच्या कोकणचा माणूस हा अतिशय सुसंस्कृत आहे. आमच्या हे बॅरिस्टर नाथ पै यांची ही जन्मभूमी आहे. प्राध्यापक मधु दंडवते यांची ही कर्मभूमी आहे. बापूसाहेब महाराज, आमचे जनरल जगन्नाथराव भोसले, प्रतापराव भोसले हे अशी मोठी मान्यवर मंडळी, सुरेशजी प्रभुसाहेब अशी ही मोठी मोठी मंडळी ज्यांनी या जनतेवर अपार प्रेम केलं. नेत्यांना पण त्यांनी प्रेम दिलं, पण अशी ही मंडळी ते होऊन गेली आणि त्यांनी या भागामध्ये काम केलं. पण आज काय केलं जातं सगळ्यांनी विचार करा. आज भावनिकतेचं राजकारण केलं गेलं. कोकणाच्या भोळ्या भाबड्या जनतेचा स्वभावाचा फायदा करून घेतला. गोड गोड बोलून आणि सगळं भावनिकतेचं राजकारण करून इलेक्शन लढवल्या गेल्या, पण विकास मात्र झाला नाही. आणि सगळ्यांना प्रत्येक ठिकाणी गावागावामध्ये सगळीकडे आर्थिक स्तरावर त्यांचा उंचवण्यासाठी काही प्रयत्न झाला नाही. आणि मात्र या इलेक्शनला या आर्थिक स्तर उंचवला नाही, त्याचा फायदा घेतला जातो. ही वस्तुस्थिती आहे. आज बाउन्सर प्रवृत्ती डोकं वर काढते, ही कुठेतरी ठेचली पाहिजे असं आमच्या महिला भगिनींचं, माता भगिनींचं, युवकांचं मत आहे. कारण आमचा तरुण हा वाया गेला नाही पाहिजे, तो जगला पाहिजे आणि आपला महाराष्ट्र तरच घडणार आहे, कोकण घडणार आहे, ही आमच्या सर्वांची वस्तुस्थिती आहे. खरं तर आज आम्ही या जाणीव जागर यात्रेनिमित्त हे सगळं पाहिलं आणि हे दृश्य अतिशय वेदनादायी होतं. अनेक वेळा रडू आलं. आमच्या महिला भगिनींचे अश्रू बघून, आमच्या माय माऊली भावांचे अश्रू बघून खूप वाईट वाटलं. पण आज सगळ्यांनी ठरवलेलं आहे, ते म्हणाले यावेळेला आम्ही आता आमचं अमूल्य मत, म्हणजे आम्हाला ही शक्तीची जाणीव झालेली आहे आणि आमचं अमूल्य मत त्याचं कोणतंही मूल्य न करता आम्ही ते देणार आहोत, हे सगळ्यांनी ठरवलेलं आहे. आज शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आदरणीय जयंत पाटील साहेब आलेत. जयंत पाटील साहेब आपल्याला माहिती आहे त्यांची ख्याती कशी आहे. एक लोकनेते, अतिशय चांगलं कार्य त्यांचं आहे आणि आपल्या कार्यकर्त्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेब. आज माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलीला आज समाजकारणात, राजकारणात काम करत असताना प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची जी अतिशय मोठ्या पदावर ते आहेत, मोठी व्यक्तिमत्व आहेत, पण अतिशय खंबीरपणे एकनिष्ठ कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहतात खरंच. आणि आज आमचे अमोलजी कोल्हे साहेब इथे आलेत. छत्रपती शिवरायांचा इतिहासात प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालं ते इथे आले, ते आपलं भाग्य आहे. आणि हे दोन्ही नेते मंडळी आज इथे आलेत आणि आज आपल्याला त्यांचं मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळे मी जास्त वेळ तुमचा सगळ्यांचा घेणार नाही. आदरणीय प्रवीणभाई आणि सुरेशभाई हे सातत्याने मला सगळीकडे मदत करत असतात, मला मार्गदर्शन करत असतात. दिवस असू दे, रात्र असू दे, प्रत्येक ठिकाणी या जाणीव जागर यात्रेमध्ये पण ते सहभागी झाले होते. त्यामुळे मी त्यांचंही या व्यासपीठावर आधार मानते. आणि मला अजून एक सांगायचं की आमचा एक हरहुन्नरी कार्यकर्ता राकेश नेवगी याचं या जाणीव जागर यात्रेच्या दरम्यान ती चालू होती, पण त्याचं दुःखद निधन झालं. त्यामुळे अतिशय एक वाईट घटना आमच्या परिवारामध्ये ही घडलेली आहे. त्यामुळे अतिशय दुःख होत आहे. इथेच त्यांचं दुकान होतं. त्यामुळे आज मी या व्यासपीठावरनं तेही सांगते की राकेशजी नेवगी यांच्या कुटुंबाच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही खंबीरपणे उभी राहणार असं मी विश्वासाने सांगते. आज नवरात्र उत्सव सगळीकडे चालू आहे. देवीचा जागर करतो आपण, स्त्री शक्तीला सलाम करतो. त्यामुळे आज महिला भगिनी आमच्या मोठ्या संख्येने माय माऊली आहेत. त्यांनी ठरवलेलं आहे, कारण आता संकट कशावर आलंय, आपल्या कुटुंबावर आलेलं आहे, आपल्या घरावर आलेला आहे, आपल्या कोकणावर आलेला आहे. त्यामुळे आता आपल्याला पदर खोचून कामाला लागलेला आहात असं तुम्ही सांगितलंय. पण आता ते पदर खोचून, कारण आपल्या महिला जेव्हा कोण काय बोललं की रडू येतं लगेच आम्हाला, पण जेव्हा कुटुंबावर संकट असतं तेव्हा पदर खोचून ही ती महिला पुढे असते. ती म्हणजे आमची रणरागिणी, आमची सावित्री, आमची अहिल्या, आमची जिजाऊ, आणि ह्या तुम्ही सगळे आहात. आणि आज मी पदर खोचलेला आहे आणि तुम्ही पण सगळ्या पदर खोचून तयार आहात की नाही? हात वर करा सगळ्या. धन्यवाद. तर तुमच्या सर्वांचे मी इथे आभार मानते. खरंच खूप मोठ्या संख्येने आपण आलात. बसायची जागा थोडी कमी पडली, दिलगिरी व्यक्त करते. व्यापाऱ्यांना जर थोडा त्रास झाला असेल तर त्याबद्दलही दिलगिरी व्यक्त करते. आणि आमचे विर्डी पासून सगळी भागातनं खवणे, केळूस
मांगेली लांब लांब वरनं जिथे यायला साहेब 2-2 तास लागतात. 125 किलोमीटर लांबीचा मतदारसंघ आहे आणि याच्यामध्ये सगळेजण म्हणजे असं एकाच ठिकाणावर नाही, प्रत्येक गावातनं आलेले आहेत जे यात्रेमध्ये सहभागी झालेले होते. त्यांनी या शिवस्वराज्य यात्रेला आशीर्वाद दिलेला आहे आणि आजची ही यात्रा आणि आजचं हे भव्य व्यासपीठ आमचे नेते मंडळी आलेले आहेत आणि आमच्या कलाकारांनी इथे ऍक्ट केला तो अतिशय भावनिक होता, एकदम हृदयाला स्पर्श करून गेला आणि याचा बोध सर्वांनी घेतलाच असेल. तर आज मी पुन्हा एकदा माझं हे लांबलेलं प्रास्ताविक थांबवते, जास्त वेळ घेत नाही, तुमचे सर्वांचे आभार मानते आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि थांबते. काही राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. धन्यवाद. ताईंना विश्वासासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा पण गजर करूया. कृपया डायस थोडा बाजूला घ्यायचा आहे. कृपया डायस थोडा एका बाजूला घ्यायचा आहे. बघा, ताईंसाठी एक चिठ्ठी आली होती की ताई एक ठामपणे सांगा की ही गर्दी पैशानं विकत घेतली नाही, ही माणसांची गर्दी आहे. आणि त्यावर मी एवढंच बोलेन, कृपया डायस थोडं बाजूला घ्यायचंय, त्यावर एवढंच बोलेन की बिस्कुट आणि लॉलीपॉप दाखवल्यानंतर कुत्री मांजरं सुद्धा गोळा होतात. बिस्कुट आणि लॉलीपॉप दाखवल्यानंतर कुत्री मांजरं सुद्धा गोळा होतात. ताई ही गर्दी आहे पक्षावरच्या विश्वासाची. ताई ही नांदी आहे उद्याच्या विकासाची, महाराष्ट्राच्या विकासाची. धन्यवाद. यानंतर आपण मान्यवरांच्या स्वागत सन्मानाकडे वळतोय आणि मान्यवरांचा स्वागत सन्मान अगदी छोटेखानी आपण जलद गतीने करतोय. सिंधुदुर्ग राष्ट्रवादी पक्ष आणि सन्माननीय सुरेशभाई दळवी मित्रमंडळ यांच्या वतीने एकत्रित आपण हा सन्मान घेतोय. मी विनंती करतोय की मान्यवरांना आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय जयंतराव पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष, जे आज आपल्याला या ठिकाणी तमाम सिंधुदुर्ग वासियांना म्हणा किंवा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तमाम नागरिकांना म्हणा संबोधित करण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांचा अगदी छोटेखानी एक सन्मान होतोय. खरं तर पाटील साहेबांनी सांगितलं होतं की मान सन्मान नको आहे, पण ताईंच्या आग्रहास्तव, इथल्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव हा सन्मान दिला जातोय. त्याचबरोबर सन्माननीय खासदार, अभिनेते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना प्रेरित करणारे, त्याचबरोबर स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची भूमिका घेऊन मालिका आणि त्यांची भूमिका घराघरामध्ये पोहोचवणारे सन्माननीय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांनाही आपण आजच्या या सोहळ्यामध्ये सन्मानित करतोय. यानंतर लगेचच आपण एक छोटेखानी पुस्तक प्रदर्शनाचा कार्यक्रम हाती घेतोय आणि याच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी सन्माननीय सुरेशभाई दळवी यांनी एक पुस्तक लिखले जे स्वतःच्या चरित्रावर आधारित आहे. स्वतःचं आत्मकथन त्या पुस्तकामध्ये त्यांनी केलं आहे. त्या पुस्तकाचं देखील प्रदर्शन या ठिकाणी आपण लगेचच करतो. हे पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होतंय. आपण त्याहीसाठी जोरड्या अगदी प्रेरणा देणारा प्रवास अद्वितीय भाई या नावानं हे पुस्तक प्रकाशित होते मान्यवरांच्या शुभ हस्ते. आपण जोरदार टाळ्यांनी भाईंच्या कार्याची दखल घेऊया आणि प्रत्येकानं आवर्जून हे पुस्तक वाचूया. राजकारणात जर यशस्वी आपल्याला व्हायचं असेल तर त्यांचा तो अवघड प्रवास नक्कीच प्रत्येक कार्यकर्त्याला प्रेरणा देणार ठरेल. त्यानंतर मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण सगळ्यांनी अस्वस्थ होऊन घेऊया. पुन्हा वळतोय मान्यवरांच्या मनोगताकडे आणि ज्यांच्या नावाचं आता पुस्तक प्रदर्शन झालं ते ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय सुरेशभाई दळवी यांना विनंती आहे. अगदी 4 ते 5 मिनिट, 3 ते 4 मिनिटांचा वेळ आहे, कारण सगळ्याच कार्यकर्त्यांना बोलणाऱ्यांना विनंती आहे अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करायचे, कारण दोन्ही मान्यवर मंडळींना रत्नागिरी ते अशाच एका सोहळ्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. आपल्या समोर संबोधित करण्यासाठी येत आहेत ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ पदाधिकारी सुरेशभाई दळवी. आदरणीय जयंत पाटील साहेब, त्याप्रमाणे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास घरोघरी पोहोचविणारे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हेजी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते माझ्यावर जे पुस्तक या मित्रमंडळीने लिहिलं त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे.
तरी मी काय हां झालेलं आहे. आणि या सावंतवाडी शहरामध्ये शिवस्वराज्य यात्रेनिमित्त हे दोघेही नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आणि हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. आपल्याला माहीतच आहे की आदरणीय पाटील साहेब, त्याचप्रमाणे अमल कोल्हे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि त्यांनी या सभेला आता संबोधित करणार आहेत. आणि बरेचसे लोक जे आहेत हे लोक अमोलजी कोल्हे यांना पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आमचं हे पुस्तक 3 वर्षापूर्वी तयार झालं, परंतु पुस्तक तयार झाल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांनी या ठिकाणी उद्घाटनासाठी आणायचं अशा प्रकारची कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि सगळे कार्यकर्ते सांगत होते की पवारसाहेब आल्याशिवाय आपण उद्घाटन करूया नको. नंतर गेल्या वर्षी पवारसाहेबांची तब्येत बघितली आणि नंतर मग विचार बदलला आणि अमोल कोल्हेजी या ठिकाणी आले पाहिजेत आणि त्यांच्या ते उद्घाटन झालं पाहिजे अशा प्रकारची आग्रही मागणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी जे पुस्तक आमचे तयार केले ते आमचे सगळे लेखक मंडळी वगैरे जे आहेत त्यांची इच्छा होती. आणि म्हणून या पुस्तकाला 1 वर्ष तयार होऊन झालं तरी उद्घाटन झालं नव्हतं आणि आज हा योग या ठिकाणी आलेला आहे आणि हे उद्घाटन झालेलं आहे. या ठिकाणी हे जे पुस्तक तयार केलं ते आमचे संपादक आहेत ते संदीप गोवस आहेत, शिरोडकर साहेब आहेत, त्याचप्रमाणे परमेकर साहेब आहेत, तुळशीदास नाईक आहेत, विशाल कणगोटकर आहेत, त्याचप्रमाणे सचिन कुटवाळकर आहेत, त्याचप्रमाणे राहुल मोरलेकर आहेत, दळवी आहेत, त्याचप्रमाणे दळवी मित्रमंडळाचे सगळे पदाधिकारी बन बुडकुले आणि त्यांचे कुटुंबीय संदीप रमाकांत सावंत, अर्चना घारे, त्याचप्रमाणे संदीप घारे सर यांचे पण मदत लागलेली आहे. त्याचप्रमाणे या पुस्तकामध्ये ज्या ज्या लोकांनी लेख लिहिलेले आहेत ते लेख लिहिणारे जे लेखक आहेत ते आदरणीय केंद्रीय मंत्री, आदरणीय कायदा मंत्री रमाकांतजी खलप गोवा राज्याचे, त्याचप्रमाणे पांडुरंग राऊत, त्याचप्रमाणे निळकंठ हळणकर, त्याचप्रमाणे आमचे सर बंडाचे सर, त्याचप्रमाणे भगवानराव देसाई, त्याचप्रमाणे सतीश सावंत आमचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते हे यांनी पण लेख लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे प्रकाश गवस, त्याचप्रमाणे चंद्रकांत गवस, गोविंद शिरोडकर, संदीप गवस, विजय खातू, त्याचप्रमाणे शिवाजी नांगरे आणि डॉक्टर प्रज्ञाकुमार गाताडे, सावराम शंकर अणावकर, त्याचप्रमाणे नंदकुमार नाईक, युवराज सावंत, प्रतीक मोरबाळे सर, अनंत भिवा नाईक, त्याचप्रमाणे एकनाथ गवस, सुहास देसाई, विवेक नाईक, रमाकांत जाधव, यशवंत आडलेकर, त्याचप्रमाणे बुजाजी मोटगावकर, गुरुदास लांबर, त्याचप्रमाणे तेजस देसाई, पत्रकार सर राजेश दळवी, प्रवीण ठाकूर, सागर लोकरे, विजय ठाकर आणि शंकर मधुकर जाधव आदी लोकांनी यामध्ये लेख आपल्या पद्धतीने लिहिले आणि हे पुस्तकाला शोभा आणलेली आहे. मी साधारणपणे 40 वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आहे आणि 40 वर्ष मी जे आहे ते शरद पवारांचं नेतृत्व मानून, पवारसाहेबांचं नेतृत्व मानून मी या ठिकाणी कार्यरत आहे. गेल्या शरद पवारांचं नेतृत्व मानून या ठिकाणी कार्यरत आहे. पूर्वी तर आपला काँग्रेस पक्ष होता आणि काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी कार्यरत होतो आणि त्या ठिकाणी मला जिल्हा परिषद सदस्य, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष, जिल्हा परिषदचा अध्यक्ष अशी पदं आदरणीय पवारसाहेबांनी मला त्या ठिकाणी दिली आणि मला भूषवण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. त्यानंतर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष मी होतो. त्यानंतर 99 सालामध्ये ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना आली त्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पहिला अध्यक्ष हे मला साहेबांनी या ठिकाणी केलं. याच्यामध्ये निश्चितपणे प्रेमभाई भोसले, आमचे कर्नल सुधीर सावंत यांचा पण हात आहे आणि या नेते मंडळींचा हातभार लावलेला आहे. तर अशा प्रकारे त्याने काम करण्याची मला संधी दिली. पण सांगायचं आपल्याला एकच की मी शरद पवार साहेबांना सोडून दुसऱ्या कुठच्याही नेत्याकडे मी त्या ठिकाणी गेलो नाही. मला बऱ्याच वेळा ऑफर आलेल्या होत्या, बऱ्याच वेळा मला दुसऱ्या पक्ष देण्याची विनंती करत होते, पण मी त्या ठिकाणी गेलो नाही. परंतु 2004 मध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी अपक्ष म्हणून त्या ठिकाणी निवडणूक लढवली. आदरणीय प्रेमभाई भोसले ज्या ठिकाणी आहेत त्यांच्या विरुद्ध ही निवडणूक होती आणि मला 27,000 मतं त्या ठिकाणी लोकांनी दिली आणि लोकांची निवडणूक म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी बहुमत मिळवला.
आणि ही निवडणूक जी आहे हे निवडणुकीमध्येच आहे भरपूर अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी केला, परंतु या ठिकाणी पराभव झाला ते दुःख मोठं होतं. त्यानंतर अचानक आलेल्या आजारपणामुळे माझं कार्य थांबलेलं आहे, परंतु या ठिकाणी आपण सर्वांनी हे पुस्तक स्वरूपात मला प्रोत्साहन दिलेलं आहे. आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी सांगावं वाटतं की आदरणीय संदीपजी आणि अर्चनाताई घारे या 7 वर्षापासून या मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत आणि त्या मूळच्या इथल्या सावंतवाडीच्या आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत आणि त्यांना जनमानसामध्ये लोकांची कामं करण्याची आवड आहे. संपूर्ण या मतदारसंघातील 3 तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये त्या गेलेल्या आहेत, वाडी वस्त्यावर गेलेल्या आहेत. लोकांची कामं ती जाऊन विचारपूस करून करतात आणि आता लोकसंग्रह त्यांचा चांगल्या प्रकारे झालेला आहे. त्यावेळी या मतदारसंघामध्ये जो आपल्या राष्ट्रवादीचा आमदार या ठिकाणी नाही होते, पूर्वी दीपक केसरकर होते, ते 14 सालामध्ये शिवसेनेमध्ये गेले आणि ते आता दुसरीकडे कुठच्या पक्षात आहेत ते मला काय माहीत नाही, तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे. कुठच्या जरी ते काम करत असले शिवसेने तर त्यांची विचारधारा वेगळी आहे. त्यावेळी आता या निवडणुकीमध्ये अर्चनाताई घारे यांना चांगल्या प्रकारे निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी सर्व मतदार बंधू भगिनींनी या ठिकाणी काम करायला पाहिजे आणि ताईंना चांगल्या प्रकारे या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे, अशा प्रकारची माझी आपणा सर्वांना विनंती राहील. वेळ बराच आहे आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी मी वंदन करून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दळवी साहेब. यानंतर आपण पुढचं मनोगत या ठिकाणी ऐकतोय. सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय अमितजी सावंत साहेब आपल्या समोर संबोधित करण्यासाठी येत आहेत. मी त्यांना विनंती करतोय की विचारपीठापर्यंत येऊन आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आज शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने कृपया माईकची लेवल द्या, डायस माईक लेवल. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री जयंत पाटील साहेब, त्याचबरोबर संसद रत्न आणि आपल्या सर्वांचे लाडके खासदार अमोलजी कोल्हे साहेब आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आपण सर्वजण, आज साहेब एका नव्या परिवर्तनाची सुरुवात या आपल्या यात्रेने या जिल्ह्यात झाली असं आम्हाला कुठेतरी वाटायला लागलंय. एवढी मोठी गर्दी पहिल्यांदाच या गांधी चौकाने बघितली असेल. आम्हाला सुद्धा आता कुठेतरी आत्मविश्वास वाटलाय की नक्की 100% सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा परिवर्तनाच्या लाटेवर आता उभा आहे आणि लवकरच तुम्हाला परिवर्तन दिसणार आहे. पण त्याचबरोबर साहेब मला एवढं सांगायचं आहे, आत्ताच अर्चनाताईंनी सांगितलं की बरेच प्रश्न या विधानसभा मतदारसंघाचे आहेत, पण आम्हाला असं कुठेच वाटत नाही की या मतदारसंघात काही प्रश्न शिल्लक आहेत. कारण आता आपण हा जो इथे वग नाट्य बघितलं, असा हा वग नाट्य दर शनिवार रविवार सावंतवाडीत होतो साहेब. दर शनिवार रविवारी सावंतवाडीत होतो. सोमवारी संपतं ते सोमवारी मुंबईत सुरू होतं किंवा म्हणजे सोमवारी गोव्यात सुरू होतं, पण सावंतवाडीत दर शनिवार रविवारी एक वगनाट्य असतं. आज संध्याकाळी परत ते चालू होणार आहे, विमानाने येत आहे कलाकार, प्रमुख कलाकार इथले. तर सांगायचा मुद्दा काय, आपण बऱ्याच लोकांनी अनेक जादूगार बघितले असतील. जादूगार इंद्रजित बघितला असेल, जादूगार रघुवीर बघितला असेल, त्याचप्रमाणे जादूगार केसरकर सुद्धा सावंतवाडीतच आहेत. फक्त तुम्ही आता हेलिकॉप्टरने आला असाल, तुम्हाला वरतून अनेक कारखाने दिसले असतील. खूप ठिकाणी खूप कारखाने चालू आहेत, उभे आहेत, अनेक लोकांना रोजगार हेलिकॉप्टरने दिसतात कारखाने वरतून. पण ते दिसले नसतील ना तर आपण सर्वजण पापी आहोत, कारण त्यांनी ते आणलेले आहेत पण आपल्याला ते दिसत नाही आहेत. याचं कारण असं की ते फक्त कागदावरच आहेत. अजून 5 वर्ष झाली एकही कारखाना उभा राहिला नाही. 2009 सालापासून हा आमदार इथे आहे, परंतु एकही कारखाना उभा राहिला नाही. फक्त दर निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागायच्या आधी सांगितलं जातं की चष्म्याचा कारखाना उभा राहील, फार्मा प्रोजेक्ट्स येतील, नवीन काहीतरी होईल. लोकांना वाटतं खरंच काहीतरी येणार, लोक भावनेच्या मुद्द्यावर जातात, मतदान करतात.
कोल्हे साहेब, तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगायची आहे. या जिल्ह्यात 2 MIDC आहेत. एक आहे कुडाळला आणि आता दुसरी आहे आडाळीला, जी प्रस्तावित आहे. कुडाळची MIDC ही भारतातली एकमेव MIDC आहे की जिथे सकाळी चालायला स्वच्छ हवा मिळते म्हणून चालायला लोक जातात. अशी MIDC भारतात कुठेच नाही. MIDCत कधी लोक चालायला जाताना आपण बघितली आहेत का? फक्त कुडाळलाच आहे, म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. याचं कारण असं, एकही कारखाना चालू नाही म्हणून स्वच्छ हवा घ्यायला लोक तिकडे जातात. आणि सगळ्यात मोठं दुर्दैव असं की केंद्राचे उद्योगमंत्री सुद्धा याच जिल्ह्यातले, राज्याचे सुद्धा विद्यमान उद्योगमंत्री सुद्धा याच जिल्ह्यातले. भले ते रत्नागिरीतून निवडून येत असतील, पण मूळ त्यांचं गाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील. त्याच्यामुळे आमचं दुर्दैव असं आहे की आम्हाला आजपर्यंत तेवढा सक्षम लोकप्रतिनिधी मिळाला नाही की जो एखादा चांगला कारखाना आणून इथल्या बेरोजगार तरुणांना मुंबई, गोव्याला, कोल्हापूरला नोकरीला जाण्यापासून रोखू शकेल. आजपर्यंत एकही कंपनी इथे सुरू होऊ शकलेली नाही. दरवेळी फक्त खोटं काहीतरी सांगितलं जातं आणि आमची मुलं त्याला बळी पडतात. मगाशीच अर्चनाताईंनी सांगितलं की शाळेचं छप्पर कोसळलं. अरे पण ज्या शिवरायांनी हा महाराष्ट्र उभा केला त्या अख्ख्या शिवरायांचा पुतळा जर या सिंधुदुर्ग जिल्ह्यात या राजवटीत कोसळतो तर शाळेचं छप्पर म्हणून तीच झाडकी पत्ती. त्याच्यामुळे हे सुद्धा आता आम्ही सहन करायला शिकलेलो आहे. शिवरायांचा पुतळा ज्यावेळी पडला संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच लागलेली होती, पण इथल्या राजकारणी लोकांनी त्याच्यावर अत्यंत वाईट स्टेटमेंट केली आणि अजून लोकांची नाराजी ओढून घेतली. मला नक्की खात्री आहे की आपल्या भाषणात आपण त्या प्रश्न तो नक्की घ्याल. असे बरेच प्रश्न या मतदारसंघाचे आहेत, पण आता कुठेतरी 1 ते 1.5 महिना राहिला आहे. माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की आजपासून नवीन परिवर्तनासाठी तयार राहूया आणि परत एकदा हा मतदारसंघ महाविकास आघाडीकडे तसाच राष्ट्रवादीकडे याची तयारी करूया आणि अर्चनाताई घारेंना आपण पुढचा उमेदवार म्हणून परत एकदा तयारी करूया अशी माझी विनंती आहे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सावंत साहेब. यानंतर माजी राज्यमंत्री सन्माननीय प्रवीणभाई भोसले यांना विनंती आहे आपण उपस्थित जनतेला. आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब, त्याचप्रमाणे आज आमच्या राष्ट्रवादीचे खासदार आणि ज्यांना पाहण्यासाठी म्हणा, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका आणि संपूर्ण मराठ्यांचा इतिहास, छत्रपतींचा इतिहास ज्यांनी जिवंत केला ते डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब. त्यांना पाहण्यासाठी मी सुद्धा आज त्यांना पहिल्यांदाच जवळून बघतोय. अगदी जवळून मी पहिलंच बघतोय साहेब तुम्हाला. या अगोदर आम्ही आपले पवार साहेबांच्या बरोबर ते असायचे आणि आम्हाला सगळे सांगायचे डॉक्टर आले, डॉक्टर आले, छत्रपती आले, शिवाजी महाराज आले, कोण संभाजी महाराज म्हणतोय. ही सगळी किमया आमच्या जयंतराव साहेबांची आहे, जयंतराव पाटील साहेबांची. की त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आज जे महत्वाचे नेते आहेत त्याच्यामध्ये अमोलजी कोल्हे साहेब आहेत. हे जाणून आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाला खंबीरपणे मान्यता मिळण्यासाठी त्यांनी अमोलजी कोल्हे साहेब आणि आपल्याला असं तऱ्हेचं जे आपल्याला इथे छोटंसं नाटक दाखवलं त्याच्यातूनही मोठी जागृती झाली. तर अशा तऱ्हेने हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील साहेबांनी एक किमया केली आणि महाराष्ट्र जागृत करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागृत करतायत. अन्यायाच्या विरोधात कशा तऱ्हेने लढलं पाहिजे, कसं खोटं चाललं आहे, बहिणींना आमिष दाखवली जात आहेत, हे सगळं चित्र महाराष्ट्रासमोर ते उभं करतायत. आणि खरोखरच आम्ही एक लहानसे कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आता लवकरच आपल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकामध्ये शरद पवार साहेबांचे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण पाहिलेला आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये साहेबांनी फक्त 9 खासदार उभे केले, त्याच्यातले 7 खासदार निवडून आले. जवळजवळ 80% स्ट्राईक रेट हा शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता.
आणि आता सुद्धा या विधानसभेमध्ये आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार. महाविकास आघाडी आहे, ज्याच्यामध्ये बाळासाहेब उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, आपल्या राहुल गांधींची काँग्रेस आहे आणि आमची शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यामध्ये आहे. आणि आम्ही ही निवडणूक मी आपल्याला खात्रीने सांगतो, जो स्ट्राईक रेट आपला विधानसभेमध्ये होता तशाच तऱ्हेचा स्ट्राईक रेट जयंतराव पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे राहणार आहे आणि आमचं सरकार येणार आहे. आणि येणाऱ्या सरकारामध्ये सगळ्यात जास्त ज्यांचं बहुसंख्य आमदार येतील, जरी आमच्या साहेबांनी सांगितलं आम्हाला त्याच्यामध्ये रस नाही, साहेबांनी जरी रस नाही म्हणून जरी सांगितलं तर ज्याच्या आमदार सगळ्यात जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री, आणि आज आमच्या समोर जयंतराव पाटील जे बसलेले आहेत ते उद्याचे मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपल्याला दिसतील. हे मी आपलं एक कार्यकर्ता म्हणून बोलतोय. तिथे वेगवेगळं राजकारण काय असेल याची माहिती नाही, परंतु मला माहिती आहे या भागाचा मी आमदार राहिलेलो आहे, त्याचप्रमाणे मंत्री राहिलेलो आहे. आणि त्याच्यामुळे काही जरी बोललं तरी बहुमताला लोकशाहीमध्ये महत्व द्यावं लागतं. आणि त्या अनुषंगाने आपल्याला पुढची जी वाटचाल आहे ती जवळजवळ निश्चित पवार साहेबांनी केलेली आहे. जरी आज त्यांनी सांगितलं मला रस नाही म्हणून सांगितलं तरी सुद्धा राष्ट्रवादीला निश्चितच मुख्यमंत्री पदाचा रस आहे असं मला एक कार्यकर्ता म्हणून वाटतं. आपल्याला एक सांगायचं म्हणजे आमच्या अर्चनाताई घारे परब, जसं आपल्याला मी आता बोललो साहेब तसं म्हणतात रस नाही तसं सुद्धा साहेब बरोबर करतात. जे गद्दार आहेत त्यांना धडा शिकवल्याशिवाय शरद पवार कधी राहिलेले नाहीत. ज्यांच्यावर प्रेम केलं, प्रवीण भोसलेवर प्रेम केलं, मला त्याने आपल्या मंत्रिमंडळात घेतलं, परत पुन्हा मंत्रिमंडळामध्ये मला संधी दिली आणि त्याच्यामुळे या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक चांगलं काम त्या काळामध्ये आम्ही उभं केलेलं आहे. संपूर्ण जिल्हा केंद्र जे आहे, ओरोस जिल्हा केंद्र आहे, 1250 हेक्टर जमीन आम्ही त्या काळामध्ये प्राप्त केली, अक्वायर केली. त्याच्यामध्ये आज जिल्हा केंद्र उभं आहे. सन्माननीय शरद पवार साहेबांच्या हस्ते त्याचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे. साहेब काय करू शकत नाही. कोकण रेल्वेचं ताईंनी इथे मांडलं, अर्चनाताईंनी. हा कोकण रेल्वेचा जो बोर्ड आहे, कोकण रेल्वे बोर्ड, मी त्यावेळेला पहिल्यांदाच आमदार झालो होतो 90 मध्ये. त्यावेळेला वर्षा बंगल्यावर साहेब मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री असताना हा कोकण रेल्वे बोर्ड स्थापन केला. त्याच्यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री, केरळचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि केंद्राचे आमचे फर्नांडिस साहेब यांना सगळ्यांना बोलून कोकण रेल्वे बोर्ड केला आणि महाराष्ट्राच्या तिजोरीतून पहिले 100 कोटी रुपये हे या बोर्डाला दिले आणि त्याच्यानंतर हे बोगदे फुटायला लागलेले आपल्याला पाहायला मिळाले आहे. ही वस्तुस्थिती आणि मी त्याचा एक विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून मी त्याचा साक्षीदार आहे. साहेबांनी काय फलोत्पादन योजना आपल्याला दिली. आज आपण पाहतो मला फलोत्पादनचं खातं दिलं. विश्वास होता माझ्यावर, मला फलोत्पादनचं खातं दिलं. 55,000 हेक्टर जमीन आम्ही सिंधुदुर्गामध्ये केली. 60,000 हेक्टर जमीन आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केली. मला साहेबांनी सांगितलं होतं वाटेल तेवढा पैसा लागून दे प्रवीण, 100% अनुदानित योजना, कोकणचं सगळं भाग्य बदलणार, कोकणचा चेहरा मोहरा आर्थिक समीकरण सगळं बदलून जाईल. बघ तुला वाटतं तेवढी सोपी योजना नाही, तुझ्यावर मोठी जबाबदारी देतो. फलोत्पादन मंत्री म्हटलं म्हणजे फारसं कोणाला काय वाटायचं नाही, आपला फलोत्पादन. परंतु साहेबांना माहिती होतं कोकणला काय दिलं पाहिजे आणि त्यांनी फलोत्पादन योजना 100% राबवली. आणि आज आपण पाहतो आहोत की काजूला हमी भाव मिळत नाही म्हणून लढे होत आहेत, आंब्याला हमी भाव मिळत नाही म्हणून लढे होत आहेत. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणे काजू, आंबा, सुपारी ही सगळी फळं कोकणामध्ये निर्माण होत आहेत. आणि याचे खरे शिल्पकार जे आहेत ते सन्माननीय शरद पवार साहेब आहेत आणि त्यांच्यामुळेच ही योजना आम्ही इथे राबवली आणि चांगल्या तऱ्हेने त्याचा आज आपल्याला फळ मिळत आहे. सावंतवाडीचं हॉस्पिटल उभं केलं. आज नवीन हॉस्पिटल जे बाजूला आहे ते माझ्या काळामध्ये आम्ही उभं केलं. दोडामार्गचं हॉस्पिटल सुरेशभाई दळवी आणि आम्ही सगळ्या मिळून दोडामार्गचं हॉस्पिटल उभं केलं. ते राजा सावंत त्यांची 5 एकर जमीन घेतली आणि तिथे आम्ही
हॉस्पिटल उभं केलं, नवोदय विद्यालय उभं केलं, सावंतवाडीचं ITI उभं केलं. काय शक्ती आहे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात. माझ्यासारखं एक साध्या कार्यकर्त्याने 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढं सगळं कार्य उभं करू शकलो. त्याच्याऐवजी हे आता केसरकर बाबू बघा काय करतायत ते. 15 वर्ष आमदार, मंत्री 7 वर्ष आमच्या बरोबर होते, पवार साहेबांच्या बरोबर, राष्ट्रवादी बरोबर. जयंत पाटील साहेबांनी सांगितलं, त्याला आम्ही कडेवर घेतला आणि चूक झाली. जिथे जाईल तिथे कडेवर घेतलं की केलंच त्यांनी जे करायचं. उद्धवजींनी त्यांना घेतलं, मंत्री केलं, त्या उद्धवजींच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच केलं. आणि आता शिंदेच्या बरोबर सुद्धा राहील की नाही याचा संशय आहे. मंत्रीपद बरोबर मिळवतो, आम्हाला दुःख नाही. माझं केसरकर बरोबर वैर नाही, मी पाटेकरांची शपथ घेऊन सांगतो, माझं त्याच्याबरोबर वैर अजिबात नाही. परंतु ज्याला एवढी संधी मिळाली, मंत्री म्हणून संधी मिळाली, त्याने कुचकामी राहिला, कुठलंही कार्य पुरं करू शकला नाही. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अडचणीत आणलं. 7 वर्ष झाली मल्टी स्पेशालिटीला पैसे देऊन सरकारने नाही. त्याचबरोबर चष्म्याचा कारखाना काढतो, जमिनी घेतल्या, चष्मे नाहीत. लॅपटॉप देतो, लॅपटॉप वाटतो, नाहीत. आता आडाळीच्या जी औद्योगिक वसाहत आहे त्याच्याबद्दल सांगतोय, मोठे कारखाने आणतो. ती आडाळीची वसाहत सुरेशभाई दळवींच्यामुळे झाली. त्यांच्या प्रयत्नामुळे आडाळी उभी राहिली दोडामार्गमध्ये. शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या, त्या जमिनी ज्या होत्या त्या लहान उद्योगांना द्यायच्या, जिल्ह्यातल्या उद्योग व्यावसायिकांना द्यायचा, जिल्ह्यामध्ये आपल्या उद्योगाला प्रोत्साहन द्यायचं. आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातल्या आणि दोडामार्ग आणि सावंतवाडी भागातल्या उद्योजकांना त्या जमिनी द्या. आणि तसे लहान प्लॉट केले होते. या महाराष्ट्राने ते लहान प्लॉट होते ते सगळे वेगळे केले. आणि आता कुठली कॉम आणतो म्हणून सांगतोय, फॉस्कॉन गेली, हा एक कुठली कॉम सांगतो माझ्या आता लक्षात नाही. परंतु ते सुद्धा अशा तऱ्हेने. आणि म्हणून आपल्याला या वेळेला एक कर्तबगार व्यक्ती शरद पवार साहेबांनी दिलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, अर्चनाताई घारे परब मॅडम ज्या आहेत ती आमची कन्या आहे. आणि कन्या तर नुसतीच कन्या नाही, तर सावंतवाडी शिकल्या. सावंतवाडीतून ते पुण्याला जाऊन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्यांनी डिग्री घेतली, इंजिनियर झाल्या. जयंत पाटील साहेब सुद्धा इंजिनियर आहेत, इंजिनियर झाल्या. पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष राहिल्या. शरद पवारांचा विश्वास असल्यामुळे त्यांनी चांगलं कार्य तिथे केलं, महिलांसाठी चांगलं कार्य केलं. आपल्या जिथे लग्न झालं त्या आपल्या मावळच्या देशमुख कुटुंबियामध्ये त्यांनी तिथे जाऊन तिथले सरपंच झाल्या. तेव्हा अशा एक होतकरू आणि ज्यांना विकासाची पूर्णपणे जाणीव आहे, ज्यांना लोकशाहीचा अनुभव आहे, जे सरपंच राहिलेले आहेत, चांगले सुशिक्षित झालेले आहे. आणि आमच्या कन्या आहेत, सावंतवाडी तालुक्याच्या कन्या आहेत, परबांची मुलगी आहे. मग आपण सगळ्यांनी आता बदल करूया. भाकरी करपलेली आहे, ती करपलेली भाकरी बदलण्याची वेळ आलेली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीमध्ये असलेले शिवसेना पक्षाचे खासदार, आम्ही त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी कधी दुजाभाव केला नाही, त्यांनी सतत ज्या ज्या वेळेला आवश्यक असेल त्या त्यावेळेला आम्हाला खासदार फंड दिला, आमच्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेतलं. आणि आता सुद्धा शिवसेना आणि आमचे विनायकजी राऊत साहेब निश्चितच आम्हाला पूर्ण सहकार्य देतील. काँग्रेस पक्ष हा आमचा ओरिजिनल पक्ष आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस पक्ष हा निश्चितपणे आमच्याबरोबर या निवडणुकीमध्ये राहील. मी आपला ह्या भागाचा, आपला तुमच्यातलाच एक कार्यकर्ता आणि ज्याला इथे काहीतरी चांगलं घडलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही सगळे सुरेशभाई तब्येत अशी अडचणीती असताना सुद्धा इथे पोचलेले आहेत. का तर बदल झाला पाहिजे, चुकीच्या माणसाला आणखीन नको, आता बस झालं. आणि त्याच्यामुळे आपण या वेळेला महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून जयंत पाटील साहेबांना आम्ही विनंती करतो की अर्चनाताई घारे परब यांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून संधी द्या. वरच्या लेवलवर जे काय आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत, हे शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत साहेब, त्यांना आदेश लागतो, आदेश. त्याचा आदेश त्यांना मिळाला उद्धवजींचा की ते सगळे सरळ होणार आणि आम्हाला मदत करणार. आम्ही त्यांना मदत केलेली आहे आणि निश्चितपणे ते तुम्ही घडवू शकता म्हणून मी एवढं स्वच्छपणे आपल्या समोर मांडत आहे. आणि त्याचप्रमाणे काँग्रेस पक्ष
नेहमीच आम्ही एकत्रित काम केलेला पक्ष आहे आणि त्याप्रमाणे काँग्रेस पक्षालाही आमची विनंती राहील की चला यावेळेला आम्ही सगळे एकत्रित काम करूया. जे कोण तळमळत आहेत, मी आता जातोय विधानसभेत, मला उभं करा, निवडणुकीला उभं करा, त्यांना सुद्धा हात जोडून विनंती करतो की यावेळेला अर्चनाताई घारे परब यांना संधी देऊया आणि आपल्या सगळ्यांचा विकास करून घेऊया. मी इथे आमच्या मुद्दाम सतत इथे आमचे शेखर माने निरीक्षक आहेत साहेब, तर त्यांनी चांगल्या तऱ्हेचं काम केलं. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. गेली 5 वर्ष आणि ते सातत्याने आमच्या सगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे, योग्य तऱ्हेने आम्हाला मार्गदर्शन करणे, अशा तऱ्हेने शेखर माने आज इथे उपस्थित आहेत. त्यांचाही आपण सन्मान केला पाहिजे. सुनील गव्हाणे हे सुद्धा 3-4 वेळा आमच्या या भागामध्ये येऊन गेलेले आहेत, मार्गदर्शन केलेले आहेत. या सगळ्यांचं मनस्वी आपण स्वागत करूया आणि पुन्हा एक वार अर्चनाताई घारे परब यांना या विधानसभेवर पाठवूया आणि तशा तऱ्हेची प्रार्थना मी श्रीदेव पाटेकर चरणी करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद प्रवीण भाई. यानंतर ज्या 2 व्यक्तिमत्वांचे विचार आपण ऐकण्यासाठी आतुरला आहात, अर्थात पहिलं व्यक्तिमत्व आपल्या समोर येथे सन्माननीय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांना विनंती आहे की आपण विचारपीठापर्यंत यायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सळसळत्या रक्ताचं, धगधगत्या विचारांचं असं व्यक्तिमत्व. तत्पूर्वी विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनील गव्हाणे साहेब आपल्या समोर अगदी थोडक्यात संवाद साधण्यासाठी इथं त्यांना विनंती आहे. धन्यवाद साहेब. देशाच्या राजकीय कुरुक्षेत्रावरील महानायक, तुमचा माझा स्वाभिमान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजमान तुमचे माझे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, आपल्या पक्षाचे तरुण तडफदार खासदार आदरणीय अमोलदादा कोल्हे, अर्चनाताई घारे, व्यासपीठावर विराजमान सर्वच मान्यवर आणि मित्रांनो, खरं तर अर्चनाताई सभेला येताना आम्ही साताऱ्यावरून निघालो आणि सिंधुदुर्गला सावंतवाडीला येत होतो. येताना हेलिकॉप्टरमधून येत असताना आदरणीय जयंत पाटील साहेब मला सांगत होते, सुनील हे बघ पलीकडच्या बाजूला हा आंबा घाट आहे, समोर आपण ज्याच्यावरून चाललोय हा फोंडा घाट आहे, पलीकडच्या बाजूला जो मोठा जलाशय दिसतोय ते राधानगरीचं धरण आहे. आणि सांगता सांगता साहेब म्हणाले की ज्या महाराष्ट्राच्या 4ही बाजूला वेगवेगळ्या शाह्यांनी, दिल्लीच्या मुघलशाहीने सुद्धा महाराष्ट्राला लचके तोडत होते, त्यावेळेस तुमच्या माझ्या शिवछत्रपतींनी या महाराष्ट्रामध्ये तुमचं माझं स्वराज्य उभं केलं. ते स्वराज्य या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये उभं केलं असं मला जयंत पाटील साहेब सांगत होते. बोलता बोलता अमोलदादा म्हणाले, सुनील तो अनुस्कुराचा घाट, याच घाटामधून स्वतःच्या जहागिरीच्या तुकड्यासाठी स्वकीयांना दगा फटका करून तुमचा माझा स्वाभिमान छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्याचं काम आणि दिल्लीश्वरांच्या ताब्यात देण्याचं काम याच मातीतल्या काही लोकांनी स्वतःच्या जहागिरीसाठी केलं. आणि या दोन्ही नेत्यांचे शब्द ऐकत असताना माझ्या मनामध्ये ताई धस्स झालं, अंग थरथरू लागलं आणि विचार मनात आला की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये याच प्रकारच्या इतिहासाची पुनरावृत्ती तर होत नाही ना. गेले 8 वर्ष सातत्याने दिल्लीचं तख्त, दिल्लीचे हुकुमशाह तुमचा माझा महाराष्ट्र लुटतायत, तुमचा माझा महाराष्ट्र ओरबडू पाहतायत. आणि खऱ्या अर्थानं या दिल्लीच्या तख्ताला विरोध ज्यांनी केला पाहिजे ती लोक मात्र तुमच्या माझ्या दिल्लीचा स्वाभिमान या दिल्लीच्या तख्ताच्या पायावर गहाण ठेवण्याचं काम करतायत. ज्या महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीमध्ये आदरणीय प्रबोधनकार ठाकरे साहेबांनी मोलाचा वाटा उचलला, जो वारसा पुढे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी चालवला, त्या उद्धव ठाकरे साहेबांचं शिवसेना फोडण्याचं काम या दिल्लीच्या तख्तांनी केलं. ज्या महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि सामाजिक महाराष्ट्राचा पाया यशवंतराव चव्हाण साहेबांनी घातला आणि तो पुढे आदरणीय पवार साहेबांनी अविरतपणे चालवला, तो तुमचा माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचं काम दिल्लीच्या तख्तांनी केलं. तुमच्या सावंतवाडीमध्ये मासळीचा बाजार भरत असेल, तुम्ही जनावरांचा बाजार बघितला असेल, तुम्ही काजूचा बाजार बघितला असेल, पण या महाराष्ट्रामध्ये माणसांचा बाजार भरवण्याचं काम दिल्लीच्या 2 हुकुमशहांनी केलं. आणि लाज वाटायला पाहिजे की या महाराष्ट्राची जबाबदारी ज्यांच्या हातामध्ये होती त्या स्वकीयांनीच
स्वतःच्या मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी 50 खोके घेऊन तुमचा माझा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्ताच्या पायावर गहाण ठेवला आणि मनामध्ये धस्स झालं की या महाराष्ट्राचं स्वराज्य ज्या शिवछत्रपतींनी उभं केलं तो महाराष्ट्र बुडवायला दिल्लीचे 2 हुकुमशहा निघालेले असताना काहीच कसं या महाराष्ट्रात होत नाही. आणि मग एका बाजूला आशेचा किरण दिसला, नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुका आठवल्या आणि जाणवलं की 48 पैकी 31 खासदार या महाराष्ट्राच्या मातीने दिल्लीला पाठवले आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या लोकांनी दिल्लीला दाखवून दिलं की जो आमच्या या महाराष्ट्राला नडेल त्याला याच मातीत हा महाराष्ट्र गाडल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, ही लढाई काही सोपी नाही. तुमचा माझा महाराष्ट्र बळकवायला दिल्लीची लोक निघालेत. त्यांच्या पायाखालची वाळू आता लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सरकलेली आहे आणि म्हणून नवीन नवीन घोषणा आणतात. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी. इथं मोठ्या संख्येने बहिणी उपस्थित आहेत. मला त्यांना सांगायचंय, 1,500-2 हजार रुपये देऊन तुमचं माझं मत विकत घेण्याचं काम हे दिल्लीचे 2 हुकुमशहा करतायत. तुमचा माझा स्वाभिमान 1,500-2 हजार रुपयाला गहाण ठेवण्यासाठी प्रयत्न करतायत. मात्र तुम्ही त्यांना सांगा की दादा, एका बाजूला तुम्ही 1,500 हजार रुपये तुम्ही आमच्या घरामध्ये देताय, पण दुसऱ्या बाजूला आमची लेकरं ज्या जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये शिकतायत, राज्यातल्या 14,000 जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घाट या राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी घातला. ते कशासाठी? लाज वाटायला पाहिजे. 15 ऑगस्ट झाली, आज ऑक्टोबर महिना उजडला, तरी सुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलांना साधा गणवेश या राज्य सरकारला देता आला नाही. बिना गणवेशाची पोरं झेंडावंदनाला गेली. तुमच्या माझ्या घरातला एखादा मुलगा जर 10वी पास होऊन डिप्लोमा होण्याचं स्वप्न बघत असेल तर या राज्यामध्ये मित्रांनो 2 वर्ष झाली सगळ्या शासकीय डिप्लोमा कॉलेजला अजून परमनंट शिक्षकच या सरकारने नेमले नाही. जे नेमले ते कंत्राटी नेमले. बरं, नेमले तर नेमले. 1.5 वर्ष झाले या शिक्षकांना या राज्य सरकारने अजून पगार दिलेला नाही. ही सगळी लोक नागपूर खंडपीठामध्ये गेली आणि या वर्षी ऑक्टोबर महिना उजडला, जून महिन्यामध्ये कॉलेजेस सुरू झाले. ऑक्टोबर महिना आला तरी राज्यातल्या डिप्लोमा कॉलेजला अजून या लोकांनी शिक्षक नेमलेले नाहीत. तुमच्या माझ्या घरातला एखादा मुलगा इंजिनियर झाला असेल तर इंजिनियर होऊन तो ज्या कंपन्यांमध्ये काम करणार होता त्या सगळ्या कंपन्या या लोकांनी गुजरातला नेल्या. वेदांता फॉक्सकॉन नेला, टाटा एअरवेजचा प्रकल्प नेला, आपल्या सिंधुदुर्गचा पानबुडीचा प्रकल्प नेला, बुटीबोरीचा सोलारचा प्रकल्प नेला, महिंद्रा नाशिकला होणारा प्रकल्प तो नेला. अशा पद्धतीने या राज्यातले एक उद्योगधंदे गुजरातला नेण्याचं काम या राज्यातल्या सरकारने केलं आणि याला कुठेतरी विरोध करण्याचं काम खऱ्या अर्थाने ज्यांनी केलं पाहिजे ती लोक मात्र 50 खोके मध्ये विक्री गेलीत आणि बंड करायचं सोडून शंडासारखे ही लोक दिल्लीच्या पायावर लोटांगण घालतायत. ही तुमची माझी शोकांतिका आहे. तुमच्या माझ्या घरातला एखादा मुलगा जर डॉक्टर होणार असेल तर 4 महिन्यापूर्वी या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा डॉक्टरच्या परीक्षेत झाला. केंद्रातल्या केंद्रीय मंत्र्यांनी घोटाळा केला. यूपी, बिहार, गुजरात या राज्यातली मुलं जी 12वीला काठावर पास झाली ती मुलं डॉक्टरच्या परीक्षेमध्ये या लोकांनी नापास केली. आणि तुमच्या माझ्या राज्यातला मुलगा जो 12वीच्या परीक्षेत चांगल्या मार्कांनी पास झाला त्याला डॉक्टरच्या प्रवेश परीक्षेत या लोकांनी नापास केलं. का? आमच्या मुलांना डॉक्टर होण्याचा अधिकार नाही काय? तुमच्या उत्तर भारतातलीच मुलं फक्त डॉक्टर होणार? कशा पद्धतीचं सरकार या देशामध्ये चाललंय? आपल्या घरातला एखादा मुलगा PhD करत असेल तर त्याला आम्ही स्कॉलरशिप द्यायचो. या सरकारने ती स्कॉलरशिप बंद केली. आदरणीय जयंत पाटील साहेबांनी प्रश्न विचारला, मुलांची स्कॉलरशिप का बंद केली? तर राज्याचे अर्थमंत्री म्हणतात की PhD करून पोरं काय दिवे लावणार आहेत का? अशा प्रकारचा नेता या राज्याला लाभला. हे आमचं दुर्दैव आहे. हे सगळं बदलावं लागेल. या राज्यातल्या सेटनेट धारकांच्या 90% जागा या सरकारने रिकाम्या ठेवल्या. आमच्या मुलांना देशोधडीला लावण्याचं काम हे दिल्लीचं तख्त करतंय आणि म्हणून खऱ्या अर्थाने तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पुनर्प्रस्थापित करायचं असेल तर त्याच्यासाठी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील यांच्यासारखे स्वाभिमानी मराठी नेते या महाराष्ट्राला त्यांची गरज आहे. म्हणून येणाऱ्या काळात आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आपण सगळ्यांनी मिळून आणूयात आणि या दिल्लीच्या दत्ताला दाखवून देऊयात. जर तुम्ही आम्हाला नडलात तर याच मातीत तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही.
एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद गव्हाणे साहेब. अगदी तडफदार असं संबोधन. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्राची ओळख करून दिली होती. दिल्लीच्या तख्तावर बैसतो महाराष्ट्र माझा. मात्र प्रश्न असा होता की कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. तर तुमच्या मोदोगातून उत्तर सापडते, अरे दिल्लीच्या तख्तावर झुकून ठेवलाय महाराष्ट्र माझा. यानंतर संबोधित करतायत सन्माननीय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब. आदिशक्ती तुळजाभवानी, उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सावंतवाडीतल्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे निष्ठा, स्वाभिमान आणि लढवय्येपणा याचं महाराष्ट्रातलं मूर्तिमंत प्रतीक माझे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब, आदरणीय प्रवीणभाई भोसले असतील, सुरेशभाई दळवी असतील, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केले ते सुनीलजी गव्हाणे, जिल्ह्याचे अध्यक्ष अमितजी सामंत, आमच्या भगिनी अर्चनाताई घारे परब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व आजी माजी पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण, सगळ्यांना जय शिवराय. खरं तर सावंतवाडीत आल्यानंतर या मातीला नतमस्तक व्हावं असं वाटतं. त्याचं एक फार महत्वाचं कारण आहे. कारण दिल्लीला शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं आशीर्वाद देऊन संसदेत पाठवल्यानंतर जेव्हा जेव्हा दिल्लीला संसदेत जातो तेव्हा तेव्हा या मातीतून तुम्ही ज्यांना यापूर्वी निवडून पाठवलं ते बॅरिस्टर नाथ पै असतील, स्वर्गीय मधु दंडवतेजी असतील, यांची आवर्जून आठवण दिल्लीत निघते. आणि कुठेतरी मराठी माणसाचा जो ठसा दिल्लीत उमटवलाय त्यामध्ये तुम्हा सर्वांचं फार मोठं योगदान आहे, हे प्रामाणिकपणे नमूद करायला हवं. दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे, जेव्हा महाराष्ट्रभर फिरत असतो, देशभर फिरत असतो, तेव्हा खरं तर गेल्या महिन्यापर्यंत एक उदाहरण देऊ शकायचो. गेल्या महिन्यानंतर थोडासा विश्वास, आत्मविश्वास डळमळीत झाला. कारण कुठेही कुणी काही उदात्त, उत्तुंग, चिरकाल टिकणारं असं काही सांगितलं तर ताठ मानेनं सांगायचो, अरे बघायचंच असेल तर सिंधुदुर्गात जाऊन आमचा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग बघा. 350 वर्ष लाटा झेलल्यात तरी सुद्धा ताठ मानेनं आमचा गड तसाच उभा आहे, हे ताठ मानेनं सांगायचो. पण दुर्दैवानं गेल्या काही दिवसात जी घटना घडली त्यांनी मान खाली जावी लागली. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या महाराष्ट्रात राजकारण केलं जातं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवला तरी सुद्धा आमचे रोम रोम पुलकित होतात, आमचा ऊर अभिमानानं भरून येतो, त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यामध्ये असा अक्षम्य भ्रष्टाचार व्हावा की बाजूला असलेला सिंधुदुर्ग 350 वर्ष लाटा झेलत असताना अवघ्या काही महिन्यामध्ये पुतळा हा कोसळावा आणि तोही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळावा. आणि मग त्यावेळी असं वाटतं ही केवळ चूक नाही, हा अपराध आहे, हे पाप आहे आणि याला माफी नाही म्हणजे नाही. ही खूणगाठ आपल्याला मनाशी बांधावी लागेल. आणि याच परिसरातला खरं तर मालवणचे सुपुत्र होते स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी साहेब, ज्यांनी खरं तर आपली मालवणी भाषा 7 समुद्रापार नेली. ही 7 समुद्रापार मालवणी भाषा नेत असताना आजही मैलाचा दगड रंगभूमीवर ठरतं ते वस्त्र हरण ठरतं. आणि त्यामुळे ज्या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात सुद्धा भ्रष्टाचार केला, अशा 1 फूल 2 हात सरकारचं वस्त्रहरण केल्याशिवाय या निवडणुकीत गप्प बसू नका, एवढीच तुम्हाला कळकळीची सांगणं आहे. मगाशी अमितभाईंनी सांगितलं, खरं तर अमितभाई योगायोग असा आहे, तुम्ही एका जादूगाराची गोष्ट सांगितली. मी सावंतवाडीत आलो, रिक्षा फिरत होती भोंग्यावर, कुठल्या तरी जादूगाराचे प्रयोग, खरे खरे जादूगाराचे प्रयोग आहे ना, कुठले तरी जादूगाराचे प्रयोग येतात तेवढं. रिक्षा फिरत होती, मी ऐकलं.
पण मला अमित भाईंनी नवीन जादूगारांची ओळख करून दिली. म्हणजे तो जादूगार असेल तो झग्यावाला जादूगार, इकडे जाकीटवाला भी जादूगार आहे असं कळतंय. आणि जाकीटवाल्या जादूगाराची जादू फार मोठी आहे. कारण आजार बरा झाला नाही तर आपण एकदा हॉस्पिटलमध्ये जातो. आजारी पडल्यावर हॉस्पिटलमध्ये जातो का नाही? जर नाही बरा झाला तर काय करतो? परत जातो का नाही? तरी नाही बरं वाटलं तर काय होतं? परत जातो का नाही? तरी नाही बरं झालं तर काय करतो? डॉक्टर बदलतो का नाही? हॉस्पिटलमध्ये इतक्या वेळा गेल्यानंतर आजार बरा झाला नाही तर जर डॉक्टर बदलत असाल तर वारंवार भूमिपूजन होऊन जर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होत नसेल तर काय बदलायचं आता तुम्ही ठरवा. हा आता बदल हवो तर आमदार नो. कारण ही आश्वासनांचा जो काय पाऊस पडतो सावंतवाडीमध्ये याचं मनापासून कौतुक आहे. मी कधीच वैयक्तिक टीका करत नाही पण एका पाठोपाठ आश्वासनांचा पाऊस पडतो. म्हणजे तुमचा सेट टॉप बॉक्सचा कारखाना सुरू झाला, चष्म्याचा कारखाना सुरू झाला, ते नरेंद्र डोंगरावर ट्री हाऊस होणार होतं ते झालं, वेळागरच्या ताजचं भूमिपूजन झालं, मालवणचं एसटी स्टँड झालं, कुडाळचं एसटी स्टँड झालं, सावंतवाडीचं एसटी स्टँड कसं चाक 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 चमकतंय ना. चाक 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 सावंतवाडी. प्रॉब्लेम काय झाला ऐका, कोणाला तरी उगाच दोष देऊ नका. माणसाची काम करण्याची पद्धत चांगली पाहिजे. म्हणजे काम करण्याची पद्धत कशी पाहिजे तर शालेय विद्यार्थ्यांना गणवेश देणार असं सांगतात माननीय शालेय शिक्षण मंत्री. यामध्ये अनेक सुरस आणि चमत्कारिक कथा सांगितल्या जातात. यामध्ये असं कानावर येतं की 1700 कोटी रुपयाचं टेंडर झालं. 1700 कोटी लिहून बघा, लिहिता येतात का? 1700 कोटी. 1700 कोटी रुपयाचं टेंडर झालं. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये गणवेश दाखवला. बघा बघा क्वालिटी कशी चांगली. अजूनही माननीय मुख्यमंत्री महोदयांचा व्हिडिओ असेल बघा, सोशल मीडियावर व्हिडिओ असेल. मुख्यमंत्री महोदय सांगतात बघा एक नंबर क्वालिटी, एक नंबर क्वालिटी. गणवेश शिवून आले. 15 ऑगस्ट उजाडून गेलं तरी पोरांना गणवेश मिळाले नाही. जे शिवून आलेत तेव्हा एक बाई एवढी, दुसरी बाई एवढी, एकाचा खिसा दुसऱ्याला, तिसऱ्या. बरोबर का नाही ताई? हा 2 वर्ष एकच गणवेश घातला तुमच्या पोरांनी. मग तुमच्या शालेय शिक्षण मंत्री आल्यानंतर त्यांचा आभार माना. ही जादू काय सोपी आहे? अहो आपली पोरं म्हणतात 6 महिन्याला नाही तर वर्षाला गणवेश पाहिजे. शिक्षण मंत्र्यांची जादू बघा, 2 वर्ष पोरांना एकच गणवेश घालायला लागला. आणि मग जर अशी जादू असेल, याचा हात त्याला त्याचा खिसा याला असेल, तर मग अशा टेलरकडे आपण कपडे शिवायला टाकू का? ज्या डॉक्टरचा इलाज नाही अशा डॉक्टरकडे आपण इलाज घ्यायला जाऊ का? ज्या टेलरचं एक हाताचं माप वेगळं, दुसऱ्या हाताचं माप वेगळं, चड्डीचा खिसा शर्टाला आणि शर्टाचा खिसा चड्डीला, अशा टेलरकडे कपडे शिवायला टाकू का? मग ज्याच्या माध्यमातून हे सगळं होते त्यांना जरा आराम करू द्या. 15 वर्ष आमदार, 7 वर्ष कॅबिनेट मंत्री, एवढा माणूस शिंदल्यानंतर आराम करायला देणं हे तुमच्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळं आता आपला मंत्र असा, आता बदल हवो आमदार नो. कारण ही महत्वाची गोष्ट. येणारी निवडणूक ही केवळ विधानसभेची निवडणूक नाही. मगाशी सुनीलजींनी सांगितलं तुमच्या हातातोंडचे रोजगार असे हिरावून नेले जातात. वेदांता, फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सिंधुदुर्गाचा पाणबुडीचा प्रकल्प 4.5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक येणार होती, ज्यामधून किमान 6-6.5 लाख मराठी तरुणांना रोजगार निर्माण होणार होता. हे सगळे रोजगार हातोहात पळवले गेले. आणि हे हातोहात पळवले जात असताना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव सांगतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्या काळी दिल्लीपतींनी सांगितलं होतं खिल्लत देतो, दख्खनची सुभेदारी देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुभेदारी स्वीकारली नाही तर खिल्लत उधळून दिली. आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो ते उभ्या दुनियेला समजलं. टाळ्या वाजवत असताना मनाला हाही प्रश्न विचारा की त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात
350 वर्षानंतर दिल्लीपती आता विचारतात, तेव्हा खिल्लत मिळत होती, आता मंत्रीपद मिळतं आणि मंत्रीपद मिळत असताना ज्या महाराजांनी खिल्लत उधळून महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवला होता, आता मात्र मंत्रीपदाची झूल पांघरण्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या पायावर गहाण ठेवण्याचं पाप या एक पूल दोन हाफ सरकारने केलंय. आणि म्हणून आता ही निवडणूक केवळ विधानसभेची नाही, ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. कारण ज्या महाराष्ट्रानं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून प्रगतिशील राजकारणाचा वसा आणि वारसा हा संपूर्ण देशासमोर ठेवला, त्या महाराष्ट्रात खरं तर जून मध्ये काय झालं, जून 2022 मध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, ही शिवसेना फोडण्यात आली आणि त्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला. बरं, एवढं सगळं झाल्यानंतर मला तर कळलं सावंतवाडीवाले पहिल्या गाडीने टुनकन उडी मारून गेले. हा, पहिल्या गाडीने टुनकन उडी मारून जादू ना, म्हणजे जादूगाराची जादू काय भारी बघा. विचार करा, पहिल्या गाडीने टुनकन उडी मारून तिकडे गेले, पण का गेले? लोक सांगतात विकासासाठी ही भूमिका घ्यावी लागली, पण त्याच वेळी जेव्हा तुम्ही भूमिका बदलत होतात तेव्हा एक परिस्थिती अशी निर्माण झाली होती, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान 50 खोक्यात विकला जाणार, दबावाला बळी पडणार की नाही हे लोकसभा निवडणुकीत सगळे पाहत होते. आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने दाखवून दिलं. तब्बल 31 खासदार हे महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे, इंडिया आघाडीचे दिल्लीला पाठवले. आणि हे 31 खासदार गेल्यानंतर आता विधानसभेला दाखवून द्यायचंय तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचलं 50 खोके पोचले का? नाही, 50 खोके आपल्यापर्यंत पोचणारच नाही. त्याचं कारण भी सांगतो. कारण चाय पे शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? इसलिए दादा भाई भाऊ, वो गुलाबी धूल हमारी आंखों में न झोंके. आपको गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. त्यामुळे याचा एकदा विचार करून बघा. जर 50 खोके हा जर विचार तुम्ही केला असेल तर तुम्हाला 1500 रुपये देऊन तुमची 5 वर्षाचं जर भवितव्य कोणी विकत घेण्याची भाषा करत असेल. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा एक व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याच्या योजनेविषयी कुणालाही आक्षेप नाही, पण माननीय मुख्यमंत्री महोदय त्या कार्यक्रमामध्ये लाडक्या बहिणींना विचारत होते 1500 आले 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 आले. बघितलं, विचारत होते का नाही ताई 1500 आले 1500 आले 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 आले. बहिणी मनातून विचारत होता तुम्ही काय तुमच्या खिशातून दिले, तुमच्या खिशातून दिले, तुमच्या खिशातून दिले? कारण बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला द्यायच्या इंजेक्शन पासून जीएसटी भरतो. तो माणूस गेल्यानंतर तिरडीवर कापड अंथरतो ना, त्या कापडावर सुद्धा जीएसटी भरतो. त्यामुळे आपल्याच खिशातला आपल्यालाच देत असताना जाता जाता एकच सांगतो, या कुठल्याही भूल थापांना बळी पडू नका. कारण ही संधी आहे तुम्हाला इतिहास घडवण्याची. आणि हा इतिहास घडवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, अनेक ठिकाणी आमदाराच्या पुढे लिहिलं जातं दमदार आमदार, बरोबर का नाही? हा, खुद्दार आमदार, दमदार आमदार असं लिहिलं जातं. महाराष्ट्रातल्या 80 आमदारांच्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडलाय की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडून स्वार्थासाठी बेडुकुडी मारल्यानंतर आता आपले कार्यकर्ते आपल्या नावापुढे आमदार, दमदार आमदार जरी लिहित असतील तरी सर्वसामान्य जनता त्याला दमदार नाही, त्याला गद्दार म्हणतात. हे फक्त लक्षात ठेवा. आणि महाराजांची शिकवण आहे, चुकीला एक वेळ माफी होते, गद्दारीला माफी नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे.
ज्यांनी कोणी गद्दारी केली असेल ती गद्दारी या महाराष्ट्रानं या मातीत गाडली आणि तो इतिहास या सावंतवाडी मतदारसंघात तुम्ही घडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद कोल्हे साहेब. आपल्या तडफदार संबोधनानंतर वळूया आपण प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आमदार जयेंद्रराव पाटील साहेब. एवढं दमदार भाषण ऐकल्यानंतर मला गरीबाला काय आता जास्त काम राहिलेलं नाही आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही. आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर भाई सुरेश दळवी यांच्या पुस्तकाचं अनावरण झालं. अतिशय सुरेख पुस्तक या ठिकाणी प्रकाशित करण्यात आले. माझी अपेक्षा आहे की त्यांच्या आयुष्यातला अनुभव आपणा सर्वांना वाचनीय असेल. आपण नक्की ते पुस्तक सगळे घ्याल आणि वाचाल. आज या निमित्ताने अनेक मुद्दे माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी स्पर्श केलेला आहे. पुन्हा त्या मुद्द्याला स्पर्श करत नाही. पण देवगड जिल्ह्यातील महिला सुरक्षित नाहीत. देवगड आणि जिल्ह्यातल्या महिला, नुकतंच देवगडला तुम्हाला माहिती आहे तरुणीचं अपहरण करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळं लाडक्या बहिणीच्या ऐवजी सुरक्षित बहिणी ही खरे म्हणजे आपण सगळ्यांनी आग्रहानं मागणी केली पाहिजे. माझ्या आधी सगळं सांगण्यात आलेलं आहे, पण हे सगळं करण्यासाठी सरकारने तिजोरी मोकळी केलेली आहे. राज्य सरकारने रिझर्व्ह बँकेला पत्र पाठवलेलं आहे की आम्हाला 1,25,000 कोटी रुपयाचं कर्ज द्या, 1.25 लाख कोटी रुपयाचं. का? तर आम्हाला ह्या योजना चालू करायच्या आहेत. दर आठवड्याला 4-6 हजार कोटी मागणारं आरबीआयकडे सरकार या राज्याच्या तिजोरीची काय अवस्था करून ठेवेल. आणि म्हणून आम्ही परमेश्वराकडे अपेक्षा करतो की लवकर निवडणुका जाहीर कर, म्हणजे यांचा खर्च करायचा अधिकार थांबेल. आज महाराष्ट्रामध्ये 8 लाख कोटी रुपयाचं कर्ज यांनी डोक्यावर केलेलं आहे. अजून 1.25 लाख कोटी रुपयाची मागणी केलेली आहे. याचा अर्थ जवळपास हे बाहेर जातील त्यावेळी 9 लाख कोटी रुपयापर्यंत कर्ज तुमच्या आमच्या डोसक्यावर बसून हे जातील. आणि म्हणून परिस्थिती कोकणातली माणसं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली माणसं फार हुशार आहेत. मागच्या लोकसभेत कशाचा पाऊस पडला हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही मनाला प्रश्न विचारा की एवढे पैसे यांनी आणले कुठून. हे पैसे एवढे जर रस्त्याने वाटत फिरायला लागले तर मग ह्यांच्या घरी किती असतील याचाही अभ्यास आपण सगळ्यांनी केला पाहिजे. प्रचंड असा भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार ज्यांनी केला त्यांनी महाराष्ट्रात मित्रांनो काही भगिनींनो सोडलेलं नाही. आणि म्हणून आपल्याला आत्ताच ज्याचा उल्लेख केला, गणवेशाच्या संदर्भात देखील जवळपास 1700 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असं लोक म्हणतात. आपल्या लाडका कंत्राटदार यांचा कुठं आहे तर तो जळगावला आहे. त्या जळगाव मधल्या लाडक्या कंत्राटदारासाठी ही योजना आणली का काय. आणि म्हणून आजही वर्ष निम्म संपलं शैक्षणिक वर्ष तरी बऱ्याच शाळांमध्ये गणवेश आज मिळालेला नाही. ही आजची परिस्थिती आहे. आणि म्हणून माझी आपणा सर्वांना विनंती आहे या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करा. शेवटी या भूमीने स्वर्गीय माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांचं कार्य बघितलंय. अनेक वर्ष त्यांनी या भागाचं नेतृत्व केलं. आपण त्यांचा अनुभव घेतला. आपल्या मनात त्यांचा आदर्श आहे. स्वर्गीय शिवरामराजे भोसले या मतदारसंघात मला वाटतं 5-6 वेळा निवडून गेलेले. त्यांचा एक वेगळाच आदर्श आपल्या सर्वांच्या समोर आहे. आणि जयानंद मटकर यांची देखील आठवण त्यांच्या समाजवादी विचारसरणीची आपण करून या ठिकाणी काम करतो. प्रवीण भोसलेने बाकीचे सगळे विषय मांडलेले आहेत. अर्चनाताई, आमचा महाविकास आघाडीला विनंती आहे या अर्चनाताई या योग्य उमेदवार आहेत आणि तेच या मतदारसंघामध्ये चांगला परफॉर्मन्स दाखवतील आणि विजयी होतील. आम्ही शिवसेना प्रमुखांना देखील विनंती करणार आहे, काँग्रेसला देखील विनंती करणार आहे. अजून निर्णय झालेला नाही पण महाविकास आघाडीत याची चर्चा होईल आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब व्हावं असा आमचा प्रयत्न आहे.
पण वेळ आता कमी राहिलाय आणि म्हणून शिवस्वराज्य यात्रा आज आम्ही आपल्या दारात घेऊन आलोय. महाराष्ट्राचं राज्य उद्याचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चाललं पाहिजे. महाराष्ट्रातलं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालत असताना शाहू फुले आंबेडकरांचा आदर्श घेऊन हे महाराष्ट्राचं राज्य पुढे नेण्याचं काम महाविकास आघाडी करेल असा मला विश्वास आहे. आज फार मोठ्या प्रमाणात तुम्ही या ठिकाणी आलात. मला माहिती आहे की आमच्या अर्चनाताईंनी 16 ऑगस्टला जाणीव जागर यात्रा सुरू केलेली आहे आणि त्याचा समारोप आज या निमित्तानं आपल्या सर्वांच्या साक्षीनं होतोय. जाणीव जागर यात्रा ही प्रत्येक गावात गेली. मला प्रवीण भोसले साहेब सांगत होते, आम्ही प्रत्येक गावात गेलो, प्रत्येकांच्या तिथं पोहोचलो आणि आमचे सगळेच प्रयत्न, आमचे अमित सावंत असतील किंवा सगळेच या भागातले प्रसाद रेगे असतील किंवा रेवती राणे असतील किंवा सगळेच मान्यवर हे त्यांच्याबरोबर फिरत प्रत्येक गावात गेले, गावातल्या समस्या ऐकून घेतल्या, महिलांशी तिथल्या ग्रामस्थांशी एकरूप होण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मला वाटतं की आपला उद्याचा नवो आमदार हा असा असला पाहिजे की जो तुमच्या गावात येईल, तुमचे प्रश्न ऐकेल आणि असे प्रलंबित प्रश्न हे पुन्हा राहणार नाहीत. एक जमिनीचा प्रश्न, मला वाटतं आंबोली रेळे या भागातला प्रश्न, याच्यात इतके दिवस आपले मंत्रिमंडळात आहेत पण त्या जमिनीवरची महाराष्ट्र शासन लागलेलं, त्या जमिनी ज्यांच्या त्यांच्या नावाने करून देण्याची प्रक्रिया त्यांना अद्यापर्यंत जमली नाही. असे अनेक मुद्दे आहेत की जे मुद्दे मी तुम्हाला आता काल परवा मी ऐकलं की ताजमहाल हॉटेल इथं होणार आहे, त्याचं भूमिपूजन होणार आहे. ही तर आमच्या दीपक केसरकरांच्याकडून स्टोरी मी 15-20 वर्षापूर्वीपासून ऐकतोय. ही लय जुनी स्टोरी आहे दीपक केसरकरांची आणि दीपक केसरकर प्रत्येक वेळा सांगतात, साहेब आता सगळं झालेलं आहे, ते होतंयच. आजही आता भूमिपूजन का अजून काम सुरू नाही ना झालं, का सुरू झालं नाही हा प्रश्न त्यांना तुम्ही विचारा. पण पर्यटनाच्या दृष्टीने प्रगती नाही. या इथल्या काजूच्या संदर्भात, आंब्याच्या संदर्भात आधारभूत किंमत देता काजूचाच प्रश्न आहे. 200 रुपये आधारभूत किंमत देत असताना, अनुदान देत असताना त्याच्यासाठी मिळणारं जे पैसे शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत त्याच्यात इतक्या अनेक तांत्रिक अडचणी आहेत की काल परवा मला वाटतं मोर्चा काढण्याची पाळी शेतकऱ्यांच्यावर आली. त्यामुळे या सरकारकडून झगडून काही मिळत नाही. या सरकारने आपल्याला पाहिजे तसे पैसे महाराष्ट्रात उधळलेले आहेत. आता एवढा मोठा आपला कोकण रेल्वे आहे, हे मंत्री झाल्यापासून महाराष्ट्रात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन रेल्वे थांबली का, नवीन स्टेशन झालं का, स्टेशनची पोर्च झाली पण स्टेशन मधल्या सुविधा वाढवण्याची बुद्धी यांना झाली नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी मी अधिक बोलेन पण आज वेळ कमी आहे. इथून आम्हाला गणपतीपुळ्याला आणि कोल्हे साहेबांना राहुरीला सभेला जायचंय, त्यामुळे मी जास्त वेळ तुमचा घेत नाही. पण मला कौतुक आहे की अर्चनाताई घारे, आमचे प्रवीण भोसले साहेब, आमचे अमित सावंत, जिल्ह्यातल्या आमच्या अर्चना घारेंच्या सहकारी रेवतीताई राणे, पुंडलिक दळवी असतील, भास्कर परब असतील, विशाल जाधव असतील, सावली पाटकर असतील, प्रतीक सावंत असतील, रवींद्र चव्हाण असतील, या सगळ्यांनी मिळून आज आपली ही शिवस्वराज्य यात्रा घेताना एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला भगिनी इथं एकत्रित केल्या आणि या मतदारसंघात सावंतवाडीमध्ये तुम्हा सर्वांनी एकत्रितपणाने, एकसंघपणाने परिवर्तन करण्याचा निर्धार केला. आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आम्ही शिवस्वराज्य यात्रा घेऊन जातो. तुतारीचा फार मोठ्या प्रमाणात लोकांना आता तुतारी वाजवण्याची इच्छा फार झालेली आहे. ही तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आमचं फार लोकप्रिय झालेलं आहे आणि सगळीकडे महाराष्ट्रामध्ये लोक म्हणतात की पवार साहेबांची तुतारी हातात घेतली तर आपण विजयी होऊ शकतो. हा एक आगळा वेगळा असा आत्मविश्वास महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांच्यात निर्माण झालाय आणि म्हणून
आज तुतारी वाजवणाऱ्या माणूस हे आमच्या पक्षाचं चिन्ह आहे. सुरेशभाई इथं आले, सुरेशभाईंनी देखील आपलं मार्गदर्शन केलं. आज अशाही शारीरिक परिस्थितीत त्यांनी येऊन त्यांचं भाषण केलं आणि त्यांनी मार्गदर्शन केलं, हेही महत्वाचं आहे. अशा एका चांगल्या कार्यक्रमाला आम्हाला येण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी सरकार घालवायचंय हा निर्धार आपण करा. लोकसभेत जसा पाऊस पडला तसा यंदाही पडणार आहे. पण हे सगळे हरामचे पैसे आहेत, कष्ट घाम गाळून मिळवलेले पैसे नाही आहेत. एखाद्याने घाम गाळून पैसे आणून दिले तर आपण समजू शकतो, पण अशा पद्धतीचे पैसे वाटून लोकांची मतं घेण्याची जी प्रवृत्ती अलीकडच्या काळात सुरू झाली आहे त्याच्यावर पूर्ण ताकदीनं तुम्ही निषेध व्यक्त केला पाहिजे. स्वाभिमानी कोकणातली जनता उद्धव ठाकरे साहेबांच्या मागे ठामपणानं उभी आहे, पवार साहेबांच्या मागे ठामपणानं उभी आहे आणि आम्हाला बहुजनांचं सरकार मुंबईमध्ये आणायचं आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेनं खास करून कोकणवासियांनी आशीर्वाद द्यावा हीच अपेक्षा करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद पाटील साहेब. खरं तर टप्प्यात गेम ही आपली ओळख आहे आणि गेम टप्प्यात आल्यानंतर तुम्ही नक्कीच समोरच्या व्यक्तीचा गेम वाजवता. या ठिकाणी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करतायत सावंतवाडी तालुका अध्यक्ष सन्माननीय पुंडलिकजी दळवी साहेब. हॅलो, नमस्कार. शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आज या ठिकाणी सावंतवाडी नगरीत कोकण रेल्वे प्रवासी समन्वयक संघर्ष समिती सिंधुदुर्ग ज्यांना निवेदन द्यायचं असेल त्यांनी निवेदन द्यायचं आहे. शिवस्वराज्य यात्रेचं आगमन आपल्या सुंदरवाडी शहरात झालेलं आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे महाराष्ट्र राज्य